तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होते पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामाने अंती टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया जोडून या कर चरणी ठेवितो माता परिकावे विनंती माझी पंढरी हे परिकावे विनंती माझी पंढरी नाथा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासना पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवाशित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गानगंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जे कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुत नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता
नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। सर्वधिक्यां परिभाषायो पाशुपताध्यारूढा सर्वस्थितायां वृषभारूढो दंडमुंडादिति शंकादिया स्फुरयोनां वसंति वासा भय कैलासाधियो पंचानन गिरिजापतयो नाम शिवशंकराधि नमो नमः। विठाला विठाला तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री मंगळवेढा निवासी श्री चोखोबाराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री चोखोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे माझे चोखोबाराय नमूद करतात, एक ना एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते। 7 लोक जर सोडून दिले तर विश्वातल्या एकाही व्यक्तीची माळ मजबूत नाही, ती प्रत्येकाची तुटणार। मग त्याचं क्षेत्र कुठलंही असू द्या, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, शेती कृषी क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, अजून कुठलं एखादं क्षेत्र असेल, आयुष्याची मर्यादा हा बॉन्ड लिहून आलेला आहे। त्याच्यावरचा आकडा तुम्हाला जरी कळत नसेल, एटीएम कार्ड मशीन मध्ये घातल्याच्या नंतर चुकून जर मालकाने आकडा जास्त जर टाकला तर ते कार्ड वापस येतं। म्हणजे मालकाच्या जरी लक्षात नसलं तरी मशीनच्या लक्षात राहते, एवढं बॅलन्स तुझ्या खात्यात नाही, ही मशीन काटेकोरपणानं तपासते। तसं आयुष्य तुम्हाला जरी दिलं असेल, पण दोन्ही खांद्यावर पंढरपुरातल्या मालकानी काशीतल्या मालकानी प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं दिलेत। ते बिना पगारीचे, बिना भाकरीचे, बिना पाण्याचे राहतात। ते चित्रगुप्त भयवास भयोदति निधि जनिन कृत जायन्ते यति चित्राना गुप्त भयाना यति चित्राना गुप्त भया द्वे सानिध्यं सकल स्थितो द्वे सानिध्यं सकल स्थितो द्वे सानिध्यं सकल। प्रत्येकाच्या खांद्यावर एक चित्र आणि गुप्त नावाचे 2 व्यक्ती आहेत। दोन्ही कॉलम लिहित राहते। उजडात केलेलं पुण्य लिहिते, उजडात केलेलं पाप लिहिते, अंधारात केलेलं पुण्य लिहिते, अंधारात केलेलं पाप लिहिते। त्यांच्याकडे असल्या मशीन येतात, इतकी सुंदर कागद, ते कुठल्याही पावसात भिजत नाहीत, कुठल्याच वाऱ्यात उडत नाहीत, कुठल्याही अग्नीत जळत नाहीत, त्यांच्या पेनची शाई संपत नाही। त्यांना नाव आहे चित्र आणि गुप्त। ही 2 लोक आहेत, 2 लोक बरोबर यमाला नमूद करतात, दक्षिणाधिपतये तुम जायते यत् सर्वारस्थितायां परगणे सुभे भयस्ती सेलू परभणीस्ततेचः। ज्यांच्या पॅन्टीवाल्याला परगणे सुभे काय नाही करणार, हे फक्त जुन्या लोकांना करणार। येत परगणे सुभे भय हो क्षत्रेन शेलू परभणी अधिष्ठितानां ग्रामे वसंती गिरगावश बाळू शर्मण्यस्ततेवचा पराजायते न शिष्टा माध्यान कालो भास्करम यमाग्रो भय जायन्ते तत्राम गिरगाव कर शर्मण्यो। अरे चित्र आणि गुप्त नावाचे 2 व्यक्ती दक्षिणाधिपती राजाला सांगतात, राजा उद्या ठीक माध्यानी सूर्य असताना गिरगावकरांच्या आयुष्याची मर्यादा चुकलेली, तुला न्यावं लागतंय। त्यावेळेला आयुष्याची मर्यादा तुटत असते, बरं ती किती मोठा असू द्या। तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा। मग ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते का सज्जनांनो, त्याच्याकडे किती पैसे त्याचा विचार केला जात नाही, त्याच्याकडे पद किती मोठे याचा विचार केला जात नाही, त्याला बंगला किती कोटीचा याचा विचार केला जात नाही, तो कुठल्या सोन्याच्या ताटात जेवतो याचा विचार केला जात नाही, त्याच्याकडे किती कोटीची गाडी याचा विचार केला जात नाही। काढा काढा मनती याचा झाला भूमिभार। घरातले विष्ट मित्र सजन सखे पाहुणी राहुणी आल्याच्या नंतर याला घराच्या बाहेर काढा म्हणतात। एरवा उगा पसारा
टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. मग पत्नीचा काय मुद्दा? पत्नीसाठी पतींचा काय मुद्दा? पतीसाठी पत्नींचा काय मुद्दा? टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. मशानापर्यंत येत असतात. आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी आहे भारत देशात. त्यातली त्यात महाराष्ट्रात प्रचलित 2च विधी आहेत, एक दफन विधी आणि एक दहन विधी. पण भारतीय संस्कृतीनं, पुराणानं, वेदानं, शास्त्रानं, ऋषीनी, मुनीने आणि आध्यात्मिक लोकांनी प्रणित केलेले विधी 3. एक दफन विधी आहे, एक दहन विधी आहे आणि उत्तर भारतामध्ये नद्या परिपूर्ण भरलेल्या आहेत म्हणून या प्रेताला सदावर्त नावाचा अंत्यविधी पाण्यात सोडून देतात. हे 3 प्रकारचे विधी भारतीय संस्कृतीचे आहेत. बाकीच्या देशात काय असतील ते आपल्याला घरच्याचा विटण, शेजाऱ्याचा बांगणीट, आपण दुसऱ्यांचं कशाला इचकायचं, आपण आपलं बघत राहिलं पाहिजे. हे 3 विधी आहेत. मग हे 3ही विधी करेपर्यंत, याच्यातला एक विधी करेपर्यंत घरातली थांबतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मग हे बाकीचे मुलं बाळ हे सगळे अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामानये अंती. अंत काळाच्या वेळेला कोणीच काम येऊ शकत नाही. अहो सदृष्ट विद्यम आद्यास्थित जायते यत अधिष्ठित स्थित कर क्रिया नाम. म्हणजे आद्यवत शाश्वत कार्यक्रमासाठी विष्ट, मित्र, सजन, सखे, सोयरे, धायरे, मंत्री, महामंत्री हे सगळे लोक येऊ शकतात. पण त्यावेळेला सोडविना राजा देशीचा, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कसोयरी भले भले, आणि कसोयरी भले भले, आणि कसोयरी भले भले. सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविना राजा देशाचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले. हे कोणी सोडू शकत नाही. म्हणून चोखा म्हणे फजित कोर, माझे माझे मनती घर. माझ्या मंगळवेढ्याच्या मालकांनी एका व्यक्तीला फजित खोर म्हटलंय. कुठली? घर असावा नका त्या जो रांडा पुरे, सुखे बांधा माड्या घरे. 4-4, 5-5 कोटीचे घर बांधा, कोण नको म्हणताय. पण माझे म्हणून नाही बांधायचं. 5 कोटीचं घर जरी आतापर्यंत कोणी याच्यापेक्षाही जास्त महागडं बांधलं असेल, मी एवढे गाव फिरलो, एकाही मुलांनी आपल्या बापाला किंवा आईला त्या घरातल्या बाथरूम मध्ये आंघोळ घातली नाही. शेवटची आंघोळ बाहेर असते. म्हणून ते घर त्याच्यासाठी ते फजितखोर आहे. विश्वातले बलाढ्यशाली श्रीमंत पाहिले ज्यांनी रावणाला ओव्हरटेक केलंय. तेवढी श्रीमंती कमवणारे सुद्धा मेल्यावर पोरांनी छताव जाळले नाही. अंती जाणे मसनवटी. मग ते मशानभूमी, ते मग हे घर माझं कशाला म्हणायचं? नारळाच्या कवटीसारखं चिटकून राहायचं नाही. आणि असा जर चिटकून राहत असतील तर माझे माझे मनती घर, चोखा मने फजित खोर, माझे माझे मनती घर. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठ्ठल. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेन. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धा स्थित पुनितो भय जाये जास्व नीलाम पुनिशिता, अशा ह्या श्रद्धेनं एका पुण्यस्मरणाचं आयोजन केलेलं आहे. वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, सौभाग्यवती वेणुताई दिलीपराव जाधव ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. सज्जनांनो, सुप्रीम कोर्टाचं जरी वॉरंट आलं
तरी त्याला नाकारण्यासाठी आपल्या कायद्यात थोडेफार वकील लोक पळवाट सांगतात. आज वकील बी बरेच आहेत, खूप वकील आहेत. त्याला सुद्धा पळवाट आहे. मी आजारीच आहे, मी आमकच आहे, मी तमकच आहे, पोलिसांना सापडलाच नाही असं सांगता येईल. पण दक्षिणेच्या राजाची चिठ्ठी आल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला बहाणा सांगता येत नाही. ते सरळ पाच टाकते घेऊन जाते. ते म्हणत नाही हे कीर्तनकार आहे, हे बिना पाणी टाकल्याची दारू पितो, यानं बऱ्याच लोकांचे घरं पेटिलेत, ह्या बाईनं बऱ्याच लोकांच्या सुनायला वाईट शिकविलंय, असं काही ते म्हणत नाही. आयुष्याची मर्यादा संपली रे संपली की मग ते बघतच नाही. कमी वय आहे का, आईच्या पोटात आहे का, जन्माला आलंय, याचा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. ते घेऊन जाते आणि त्या चिठ्ठीला प्रत्येकाला सामोरं व्हावं लागतंय. ती दक्षिणेच्या राजाची चिठ्ठी त्यावेळेला अत्यंत कमी कालामध्ये प्रपंचाची धुरा अति नुसती उताराला लागलेली होती. वैकुंठवासी स्वर्गीय वेणुताईंचा त्यावेळेला हे प्रापंचिक रथ नुकताच असा ढाळे रस्त्याला क्षणाक्षणाला पुढे पुढे चालणारा रथ होता. अशाच वेळेला तात्काळ त्या प्रपंचाच्या रथामध्ये एक चिठ्ठी आली आणि इहलोकातली यात्रा वैकुंठवासी स्वर्गीय सौभाग्यवती वेणुताईंना दक्षिणेच्या मालकाच्या चिठ्ठीला सन्मान करावा लागला आणि त्या इहलोकातली यात्रा सोडून गेल्या. त्यांच्या पश्चात आदरणीय धनंजय दिलीपराव पाटील भैया, विजय दिलीपराव पाटील आबा, रामेश्वर दिलीपराव पाटील दादा आदी करीन हा पाटील परिवार, वेणुताई गर्ल हॉस्टेल सर्व ग्रुप 21वे पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्या माऊलीने या महाराष्ट्राच्या मातीला तेजस्वी 3 हिरे दिले, शैक्षणिक क्षेत्रातलं नाविन्य गाठलेले, नाजूक साजूक परिपूर्ण असे तात्विक सात्विक 3 अपत्य हिरे या महाराष्ट्राच्या मातीला दिले, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर असेल, डोळ्याची तपासणी असेल, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, आदी करून हे नाना प्रकारचे हल्लीच्या काळाला पोषक सात्विक तात्विक, कारण ते कर्म केल्याच्या नंतर हजारो कीर्तनाची बरोबरी त्या कर्मात आहे. अशा आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या 3 सुपुत्रांनी बऱ्यापैकी असे कार्यक्रम दरवर्षी राबवतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केले याच्याबद्दल नाही, मला रोजच कीर्तन आहेत. आपल्या आईच्या स्मृतीला उजाळा देतात. ज्या माऊलीनं आपल्याला 9 महिने 9 मास पोटात ठेवलंय, तिला आपल्याला जन्म दिला, विश्व दाखवलं, ती माऊली इहलोकातली यात्रा सोडून गेली. त्या आईसाठी आपण काही करू शकत नाही. ती आई आता त्यांना चित्राच्या व्यतिरिक्त दिसत नाही. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीनवरे उंडा पाहावया. कापूर सर्वांना प्रचलित आहे, ज्वलनशील पदार्थ आहे. कलेवर म्हणजे शरीर. कापराचा पुतळा तयार केला आणि विस्त्यात टाकला, ठाईची समाप्ती झाली जायची. अग्निकर्पुराची मिळी, कोण उरली ती काजळी किंवा काय उरली ती काजळी. एकदा अग्नीचा आणि कापुराचा संबंध आला की इथे कापूर होता असं सांगायचं नाही, ती सत्याची काजळी होऊन जात असते. तसं एकदाशी आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होत असतं, त्याला घरी ठेवत नसतात. आता चित्राच्या व्यतिरिक्त वेणुताई बघायला भेटत नाहीत, पण आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी, म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यावा. विष्ट मित्र सजन सखे सोयरे धैर्य आप्त आदी करून सर्व हितेशी एकत्रित यावं आणि त्या निमित्तानं नामाचा जयघोष व्हावा, 2 पात्र उठावी. अशा अनुषंगाने या 3 सद्भक्तांनी पुत्रांनी आपल्या आईचा सोहळा करतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आज या कार्यक्रमाला बरेच आपला अमूल्य वेळ खर्च करून धकाधकीच्या जीवनामध्ये या इंटरनेट जगामध्ये एक क्षणभर वेळ न मिळणारी माणसं सुद्धा अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतन करता तुम्ही हजर झालात. तुम्हाला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आदरणीय रमेश भाऊ भुतळा शेठ आहेत, व्यापार क्षेत्रात एक नाविन्य रत्न आहेत. ते आदरणीय कराड सर सुद्धा आलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात फार मोठं नाविन्य कमवणारी एक विद्वत रत्न, विद्वत प्रचूर. मागे एकदा वेणुताई गर्ल हॉस्टेलला माझी आणि कराड सरांची भेट झाली. त्यावेळेला आबांनी गाडी घेतली. त्यावेळेला सरांना सुद्धा धन्यवाद. हनुमंत तात्या पवार असतील, मागे भागवताच्या वेळेस माझी आणि त्यांची भेट व्हायची. चिन्मयानंद स्वामीच्या तिथे भागवताला आलतो मी त्यावेळेला.
बऱ्याच वेळेस तात्यांची भेट व्हायची. सुंदरजी पाटील काष्टेकर आहेत, रामेश्वरजी पाटील आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदी करून बरीच इथं सर्वजण जमलेली आहेत. क्षमा असावी, कुठल्याही भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घातल्या जाते. जास्त मीठ टाकलं की भाजीची चव जाती. सगळ्यांचीच नावं घेणं उचित आहे, पण एवढ्यांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून मला क्षमा असावी. विडाला विडाला संप्रदायाला महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं मृदंग क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण कमी वयामध्ये माझ्या विटेवरच्या मालकाची आणि काशीतल्या मालकांची ज्यांच्यावर अतूट कृपा झाली, वारकरी संप्रदायाची कृपा ज्यांच्यावर झाली, असे आमचे भरतजी महाराज पठाडे. अत्यंत वय कमी आहे, पण मृदंग क्षेत्रात महाराष्ट्र ज्यांनी पिंजून टाकला ते सुद्धा या ठिकाणी, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा. आयुष्याची माळ ही प्रत्येकाची तुटणार आहे. मी तुम्हाला एवढ्या 8 तासाने सांगतो, माझी सुद्धा 4 फेब्रुवारी 2019 तुटतच आलती. इथंच तुमच्या सायगावला अशी तुटत आलती, पण एका दोऱ्यावर अशी जुटली. पुन्हा पंढरपूरच्या मालकाने सांगितलं डॉक्टरांना, जरा जोडा, राहू द्या सध्या, वर यायला जागा नाही. 4 फेब्रुवारी 2019 उचलायला आलते सगळे बया दादा आदी करून. इथंच होतं त्यावेळेला. आता कधी तुटेल ती तुटेल, निश्चित आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. ही माळ तुटत असताना दक्षिणेचा राजा कोणाचीही दखल घेत नाही. एक जणाकडे पैशाचा गर्व होता, ते म्हणे माझ्याकडे फार पैसे येतं, यम माझी माळ तोडणार नाही. मूर्ख आहेस म्हणलं तू. तुझ्याकडे पैसे आहे. प्रपंचो जीव हितेशी कृतज्जायते यत् क्रियानो प्रणश्चितः. धर्मशास्त्राच्या नीतीनुसार तुझ्या संसारातल्या काही गोष्टी भागवण्यासाठी पैसे काम करत असतील. यम नाही पैशाचं ऐकत. यम किती मोठ्या लोकांचं ऐकत नाही पाटील साहेब सांगू. एका माणसाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. माझ्या गोळ्या नाही संपल्या. मी गांजा ओढून येत नाही. आजारी आहे कमरेचा आणि डोक्याचा काही संबंध नाही. माझं मेमरी कार्ड भारीचं आहे, फार जीबीचं दिले, म्हणून तर हा मोबाईल मी छोटा वापरतो. एका घराची एक चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार झाला असतो तो माणूस. 35 बारे आमदार. लोक घेऊन काय घेणार आहेत. 22.5 क्विंटल सोनं होतं एका घराच्या एका चौकटीला. खिडक्या वेगळ्या, पायऱ्या वेगळ्या. फार मोठा श्रीमंत. त्याला 1 लाख मुलं होती, 1.25 लाख नातू होती. तेवढ्या मोठ्या श्रीमंताला 80,000 बायका होत्या. सासरे तितकीच. पत्नी 80,000 म्हणल्यावर सासरे किती? तितकेच. पण सासा मला सांगता येणार नाहीत. बळी भाऊ, ज्या व्यक्तीच्या जावयानं 80,000 बायका केल्या, सासरा 200-200 तर करीन ना. एवढ्या सासा ज्याच्या बापाने 80,000 लग्न केले, त्याच्या पोराला 11-11 करायला काय हरकत आहे? नातवाला 7-7 करायला काय हरकत आहे? एवढा मोठा परिवार, अख्खं गाव सोन्याचं. रावणाच्या पूर्व दिशेच्या नगरीची भिंत 269 किलोमीटरची होती. वाचून सांगतोय, कुठल्याही भंगाऱ्याचं ऐकून सांगणार नाही. वाचून सांगतो, वाचून. मला कोणी कॉलर धरून विचारू शकते कशात लिहिलेलं आहे. 269 किलोमीटर रुंदीची पूर्वेकडची भिंत होती, पूर्ण सोन्याची होती. रावणाला इतकं सांभाळलो त्या अर्थी माझा काही तो सासरा नाही, माझा आपतेशी नाही, नातेवाईक नाही, काय नाही. पुराण सांगते. आणि पुराण का म्हणायचंय? माझ्या देहूतल्या मालकांनी पुराणाला शिक्कामोर्तब केले. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारून. तुकोबरायचं मत आहे. जिथं तुकोबराय मानतात तिथं तुम्ही आम्ही न मानणारे कोण? 269 फूट किलोमीटर फूट क्षमा असावी. एवढ्या भिंतीची एकीकडची बाजू तट होता, कंपाऊंड होतं एकीकडचं. 7 कोटी घरं सोन्याची, तांब्याची, काश्याची, पितळाची, ही जाऊ द्या, असू द्या काय असतील ती. अख्खी भूमी जाबुनंद नावाच्या सोन्याची. एवढं मोठं वैभव, एवढं मोठं वैभव. पण पंढरपुरातल्या मालकांनी वेळ संपल्याच्या नंतर दक्षिणेच्या राजाला आमंत्रित केलं. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक एकत्रित आले, दक्षिणेच्या राजाला आमंत्रित केलं आणि 2:18
दुपारी 2:18 एवढा मोठा श्रीमंत रावण, ज्याच्या घराची एक चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येते, इतकी श्रीमंत व्यक्ती. अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे सोन्याच्या. खिडक्या सोडून दिल्या, ते फरच्या वगैरे छत सोडून दिले. एवढा श्रीमंत 2:18 दक्षिणेच्या राजाला आमंत्रित करून आपटू मारला आणि त्याच्या आयुष्याची माळ तुटली. आपण त्याच्या कोणत्या पासांगाला बसतो? ज्याला 100-200 क्विंटल सोयाबीन झालं ते जरा वळवळ करतात ना, त्यांनी जरा विशेष करून ऐका. ज्यांच्याकडे 10-50 कोटी रुपये, ते असे कोणाला पाहुण्या रावण्याला असं जुमानीत नाहीत, गरीब पाहुण्याला रामराम घालीत नाहीत. त्या भडव्यानं जरा आवर्जून ऐकावं. विठाला विठाला आपली कधी तोडीन याचा मेळ नाही. ह्याच्या पलीकडे सांगू राजो, विद्वत्तेचा एकाला गर्व होता. विद्वत्तेचा तो म्हणे माझ्यासारखी विद्वत्ता जगात कोणातच नाही. एक लक्षात ठेव राजो, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. मालक मुठभर श्रीमंताला म्हणत नसतात. ज्याच्याकडे अशी मुठभर श्रीमंती आहे का, त्या भंगाऱ्याला मालक म्हणे जाऊ नका. मूर्खपणाचं टोक आहे ते. मालक ते आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, ते मायबाप आपले मालक. ज्यांच्यामुळे आपण माणसं म्हणून जगतो ती संत आपल्यासाठी मालक. आणि ज्यांच्या कृपेने विश्व चालतंय ते 2 काशीतले आणि पंढरपुरातले, हे 2 आपल्यासाठी मालक आहेत. बाकी कोणी कोणाचा मालक नाही, हे लक्षात ठेवा. विडाला विडाला औपचारिकता म्हणत जा, ठीक आहे. एखाद्याचा कोणी ड्रायव्हर असेल ते मालकाला म्हणतो मी तो माझा मालक आहे, त्याच्या ड्युटी सुटल्यावर तेच काड्या करतो. फालतू होतं. त्याच्या बिस्लरीतलं पाणी पिऊ देत नव्हतं, लय चिकट होतं. ते हॉटेलमध्ये जेवायला जाईन, मला 100 रुपये देऊन वडापाव खाल्ला. ते ड्रायव्हर इचकी पुन्हा मालक म्हणणारा ते पुन्हा इचकी तुमचे वाभाडे खाली. तू कशाचा कोण मालक आणि कोण नोकर आले? अरे मालक त्याला म्हणायचं सज्जनांनो, तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एक जणाला असाच गर्व झाला, पाकिट मोठं दिलं नाचूच लागला. पाकिट मोठं दिलं नाचूच लागला. म्हणलं कस काय जेवला नाही? म्हणला पोटच भरलं, पाकिट लय मोठं दिलं. येडपटीस म्हणलं तू, आणि इतकं काय नाचायचं? नाही म्हणलं लयच मोठं पाकिट दिलं, मूर्ख आहेस म्हणलं. उदाहरणार्थ एक जणांनी मला 2 कोटी रुपये दिले. पाटील साहेब येरी म्हणालो मी, मला पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिला म्हणून तर मी भेट नाही बोलायला. एक जण म्हणला इतकं कडक बोलल्यावर तुमचे कीर्तन घेणार नाही. म्हणलं त्याला 30 गाव पाठ्याला 36 गाव. बायको एक लेकरं, 2 वडील 90ला गेले, आई आहे आणि पाईप आहे पैशाचा. नालायकाच्या अंडरवेली धुण्यासाठी कीर्तन करायचे काय? विडाला 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 2 कोटी रुपये दिले आणि जाताना अंबाजोगाईला अटॅक येऊन बाळू महाराज मेला. काय फुकून घ्यायचे ते पैसे? कोणाच्या हातात आहे जगवणं? ब्रह्मांडाच्या मालकाच्या हातात आहे. म्हणून दौलत गुरुजी मालक त्याला म्हणायचं. आणि असा मालक तुम्ही शिक्षण क्षेत्रात नाविन्य करताना वेणुताई गर्ल हॉस्टेलला कितीतरी मुलींना शिकवतात. कराड सर आहेत, मला वाटतं आमचे भुतडा शेठ, त्यांच्याकडे सुद्धा एक लक्ष्मी म्हणून हॉस्टेल होतं. तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे ते तुमच्यासारख्या गुरुकुलवर शिकायला गेला. ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात. काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेला संघच्यामुळे धोका होत असतो. एक पुढारी म्हणला त्या गावातल्या मला मतदान नाही केल्यामुळे मी पडलो. गावातल्याला दोषच देऊ नको, तू या संघचे फुटले. विडाला 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 विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, मालक म्हणतात. तो एका गुरुकुलवर शिकायला गेला. तुमचं गुरुकुल म्हणून हिचकायलो नाही. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, ज्याला शर्ट येईन त्यानं घ्यायचं. मी काय तुमच्यासाठी शिवित नाही. एका गुरुकुलवर शिकण्यासाठी ब्रह्मांडाचा मालक गेलाय. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. 12 वर्ष विद्यार्जन केलं. शिकवणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने 12 वर्ष विश्वाच्या मालकाला भाकरी खाऊ घातल्या.
जेवण दिलं. 12 वर्ष शिक्षण प्रणालीमध्ये द्वापार युगामध्ये फार मोठं विद्वत्तेचं शिखर गाठलेली व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. शिक्षण महर्षी द्वापार युगातला, शैक्षणिक क्षेत्रातला नाविन्यपूर्ण टोकाचं रत्न. की जन आस्त्रो भय विद्या भय जायते जास्व प्रणत्य बुच्यति न्याय इति न्याया मीमांसक सांख्य पातंजलिस्ततेवच यत् मुद्रेषु भय जायते क्रिया निष्ठच्छततेवच नैवम गांजा कसम लिखितम. हे का नालायकाने लिहिलेलं वाक्य. या सर्व गोष्टी ज्यांच्याकडे तपासल्या जायचं त्यांना महर्षी सांदीपनी म्हणायचे. अशा महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीनं ब्रह्मांडाच्या मालकाला फार मोठा उपचार केला. 2 वेळेला जेवण असेल, काय दूध असेल, सगळ्या गोष्टी असेल. माझा विटीवरचा मालकही तितक्या व्यवस्थित राहिला. विद्यार्जन झाल्याच्या नंतर रिकाम्या वेळामध्ये जगाच्या मालकाने त्यावेळेला गॅसची व्यवस्था नव्हती, चुलीवर स्वयंपाक असायचा. पंढरपुरातल्या मालकाने स्वतः वाळलेली लाकडं जमा करायची. त्याच्याशिवाय विद्यार्थी मोठा होऊ शकत नाही. बरोबर. जो आपल्या गुरुचा सन्मान करतो का तोच विद्यार्थी उंचीचं शिखर गाठत असतो. तुमच्या गुरुजीकडे बरीच लोक पक्वात शिकत असतील, पण तुमच्या 10-5 लोकांना जे मिळाले ते बाकीच्यांना मिळावं त्याबद्दल आपली काही शापवानी नाही. पण गुरुवर ज्याची निष्ठा आहे का त्याला ते मिळत असतं. माझ्या विटेवरच्या मालकाची एवढी निष्ठा, ताकद किती होती सांगू का तुम्हाला. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, किंवा तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वातला मालक आहे तो, विश्वातला मालक आहे. कोणी माना न माना. 4-2 पुस्तकं शिकलेली माणसं म्हणतात मी देव मानित नाही. नको मानू. कोण म्हणते तुला मान? मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. आता काही माणसं मायबापाचं अस्तित्व मान्य करीत नाहीत, ते भडवे देवाला मानतील. आपण तरी विचार कशाला करायचा. आणि तुम्हाला एक सांगू का, नालायकाला कधीच म्हणायचं नाही हे मान. उलट बुद्धिवाद्यांची बुद्धी मालीन होत असती. यावा हत्तीनं गाढवाच्या नादी कधीच लागायचं नाही. हत्तीने गाढवाच्या नादी लागणे म्हणजे त्यानं स्वतःचा वेळ मातीत घालणे. काही मूर्ख माणसं देवाला मानित नसतील, पूर्वीपासून मानित नाहीत. विश्व निर्माण झालं, हिरवी दिठी वेधिली कवळे, ते चांदणी ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे ते खती दोष. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो आणि पांढरे शुभ्र लाईट सुद्धा त्याला पिवळे वाटत असतात. तसं तै माझ्या स्वरूपी निर्मळे ते खती दोष. भगवान सांगतात अर्जुना मी निर्मळ आहे रे, तरी पण मला दोषी मानतात. होते ना त्या काळात त्याला दोषी मानणारे. अहो चिरंजीव 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव होता, द्रोणाचार्यांचा पुत्र, त्याला अश्वत्थामा म्हणतात. हा अश्वत्थामा किती नालायक होता, याचा नालायकपणा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतो. तो मूर्खाच्या संगतीत गेला. किती विद्वान होता तो, किती विद्वान होता. तो मानत नव्हता, देवाला मानत नव्हता. अशी बरीच लोक होती, बरीच लोक. काही माणसं या गोष्टी मानत नाहीत, नका मानू. पण शहाण्या माणसांनी मूर्खाच्या फार नादी लागलं नाही पाहिजे. एक जणानं बाजारावरून घरी जाता जाता 2 जागेवर बूट हरपिले, म्हणजे रंगारंगाचं पाणी पित होता आणि हातातली पिशवी त्यांनी ओढ्याच्या कडेला सोडली. तो रिकामाच घरी गेला, पण त्या पिशवीत साखर होती. त्या पिशवीतली साखती गाढव चरत ओढ्याच्या कडेनं चरत त्या पिशवीपर्यंत आलं आणि त्या पिशवीत गाढवाने तोंड घातलं. आणि काय नशिबवान गाढव होतं. बरेच गाढव नशिबवान आहेत बरं. त्या गाढवाला साखरेची पिशवी सापडली आणि ते गाढव ती साखर खाऊ लागलं. साखर खात असताना तेवढ्या अवकाशात राजाचा हत्ती आला. मी तुम्हाला एक सांगतोय, हत्तीने मूर्खाच्या नादी लागायचं नाही. काही माणसं धर्माच्या बाहेरची लोक आहेत, ती आपल्याला मानत नसतील, आपण आग्रह सुद्धा नाही करायचा त्यांना माना म्हणून. अद्याप नाही. हा निसर्गाचा नियम आहे. या बा नाण्याला 2 बाजू असतात, चीच आणि पट. एक बाजू पुसल्याच्या नंतर नाणं चालत नाही. या विश्वात निर्माण सुख आणि दुःख आहे, रात्र आणि दिवस आहे, शत्रू आणि मित्र आहे. त्या प्रत्येक बाजू विरोधाभास अशा तयार केलेल्या आहेत. म्हणून तर विश्वाला किंमत आहे. रात्र जर विषय नसती तर सूर्याला किंमत. अहो रात्र असून तर सूर्यनारायणाला किंमत नाही. तुम्हाला एक सांगू का, हल्लीच्या काळात लाईन हेल्परला जितकी किंमत आहे का मीटर तोडणाऱ्याला, हेल्पर तात्या हेल्पर, तुम्ही बिल नाही भरल्या जे मीटर कट करायला येतं का कनेक्शन, त्याला जितकी किंमत आहे का विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला काही हरामखोर किंमत देत नाहीत. प्रातार विनियोग भयो दर्श जायते भूकंपरवाभ्युजायते चक्षुर्भिताय च यत् नष्टाति भयो व्याभिचारो कृतजना व्याभिचारो भयो व्याप्ती वात्सल्यस्ति ततेवचः. याचा मतला अर्थ बायका पुढे म्हणून ती शिवी सांगू शकत नाही. काय कायची तुम्हाला किती गाण शिवी दिली तर मी कुठलीही गोष्ट मनानं बोलणार नाही. विढाला विढाला असो. हत्तीला
गाढवानं विचारलं, हे हत्ती दादा साखर कशी आहे? हत्ती म्हणला गोड आहे. आता तो राजाचा हत्ती होता, त्याला काय काय खायला भेटलं असेल. राजाचा हत्ती, तो राजाचा हत्ती, साखर गोड आहे. गाढव म्हणला मूर्ख आहे तू, पर्वतासारखा देह आहे तुझा, साखर खारट आहे. हत्ती म्हणला गाढव गाढवच असते. मला सांगा, हत्तीला जर सरळ खरं बोलत असताना गाढव जर हत्तीची चूक काढीत असेल तर हत्तीनं सरळ पुढे जायला पाहिजे होतं, पण हत्ती नादी लागलं त्याच्या. गाढव गाढवच असते. लगेच गाढवानं हत्तीच्या विरोधात केस टाकली आणि गाढवाची केस पण टेबलवर लवकर आली. कधी कधी बऱ्याच केस जेज मरेपर्यंत टेबलवर येत नाहीत. कधी कधी आरोपी मरूस तर येत नाहीत, ते तसेच मरते, तिकडेच पुरावं लागते, तरी त्यांच्या केस टेबलवर येतच नाहीत. पण गाढवाची लवकर आली आणि लवकर टेबलवर केस आल्याच्या नंतर मग एका कठड्यामध्ये गाढव आणि एका कठड्यात हत्ती होता. न्यायाधीश बसलेले होते. न्यायाधीशानं निकाल दिल्याच्या नंतर, त्या काळात राजेशाही राजवट असल्यामुळं न्यायाधीशाच्या निकालावर राजाची मोहर असते. पण हत्तीच्या पक्का लक्षात आलं, न्यायाधीशांनी निकाल दिल्याच्या नंतर राजा आपल्या याच्यावर मोहर मारणारे, त्याच्यापेक्षा निकाल द्यायच्या अगोदर आपण विनंती करावं जज साहेबाला की मला राजाला बोलायचे. हत्तीने विनंती केली. जज साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला 2 मिनिटाची मुदत आहे, राजाला बोल. कठड्याच्या बाजूला गेले आणि राजाला बोलले. राजाला सांगितलं, राजेसाहेब तुम्ही माझ्या पाठीवर बसता? होय. आत्तापर्यंत तुम्हाला खाली पाळलं का? राजा म्हणला नाही. पाडणाऱ्याच्या पाठीवर मी कशाला बसन? ते काय एडपट राजा होता होय कोणाच्या पाठीवर बसायला? मी कधी हल्लो डुल्लो का? नाही. स्थिर स्तब्धो जल भयेति कुंभानाहम यतम नैवास्ति जायते. भरलेला कुंभ जसा हालत नाही, त्याच्यातलं पाणी डवळत नाही, त्या तत्व न्यायाने मी चालत होतो. तुम्हाला पाठीवर घेत होतो, अंबारी हालत नव्हती. मग एक लक्षात घ्या, न्यायाधीश काय शिक्षा देणार? तुझ्या गुन्ह्यानुसार. तू जसा गुन्हा केलास त्यानुसार. माझा गुन्हाच नाही, मग तुझ्यावर केस कशी पडली? ऐका ना म्हणले राजेसाहेब, गाढव साखर खात होतो आणि साखर तो खात असताना मला विचारलं साखरेची चौकशी. मी म्हणलं गोड आहे, ते म्हणलं खारट आहे. पुढे काय झालं? मी त्याला म्हणलं तुम्ही गाढव मूर्ख असतात म्हणून त्यानं माझ्यावर केस टाकली. निकाल कोणाकडे द्यायचा? राजा म्हणले निकाल न्यायाधीश देते, न्यायाधीशाने दिलेल्या निकालावर मी शिक्कामोर्तब करीन, पण निकाल लागायच्या अगोदर तुला 3 दिवस उलट टांगायचंय. हत्ती म्हणला राजेसाहेब अहो मी चुका केल्यात नाही, मला उलट कसं काय टांगायचं? चुकल्यामुळं टांगायचंच नाही, तू गाढवाच्या नादी काऊन लागला? तू गाढवाच्या नादी का लागला याच्याकरता तुला उलट टांगायचंय. म्हणून शहाण्या हत्तीनं धर्मबाह्य कृत्य करणाऱ्या गाढवांच्या जास्ती नादी लाग जाऊ नका. विठाला विठाला. त्या काळातला शैक्षणिक क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमावर भगवान विटेवरचे मालक शिकले. 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर महर्षी सांदीपनींच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. दुसरा पुरावा मी स्त्रीचा सांगेल, कारण पुण्यस्मरण एका माऊलीचं आहे. महर्षी सांदीपनींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातलं पाणी टप 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 सांदीपनींच्या पायावर पडलं. महर्षींनी विचारलं, कृष्ण आज का रुदंती को भवा? रुदंती को भवा? आपण कशा करता रडता? भगवान सांगतात, गुरुदेव 12 वर्ष तुमच्याकडे विद्या अर्जन केलं, पुढे बहुत करणे आहे, पुढे बरंच काम आहे, यावं लागतंय. पाठीवर थाप टाकली. महाराज ब्रह्मांडाच्या मालकाला आशीर्वाद देण्याची ताकद ज्याच्या तिथे केवढा मोठा शिक्षक असेल कल्पना करा. विश्वाच्या मालकाच्या पाठीवर थाप टाकली. जा कल्याण मस्तु भयो मंगलस्तते वचः. हा आशीर्वाद दिला महर्षी सांदीपनीने. भगवंताच्या लक्षात आलं गुरुदक्षिणा काय देऊ? महर्षी सांदीपनींनी विचार केला, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो आपल्याकडे शिकायला आला, आपलं नाव चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत राहिलं, हीच तुझी दक्षिणा. एखाद्या माणसाचं नाव होत असतं बरं. माझ्या ते बॉयलजेनला क्रॅक आहे असा अधिक चिन्हासारखा असं डॉक्टर लोक सांगतात. आपल्याला मधलं दिसतं थोडंच, ते सांगतील ते परवा का. महाराज सांगेल ते दिशा, नावीदादा ठेवईल तिथं मिशा. नावीदादाच्या हातानं वस्तारा खाली गेला, ती एक होऊन गेला. म्हणलं मिशा खाली गेल्यानं ते म्हणलं त्याला का खत घालायचं आहे का फवारा करायचा आहे? 10-15 दिवसाला पुन्हा वाढते ना त्या. एवढं काय त्याला काय असं खत पाणी थोडंच घालावं लागतं, काही एवढं काय असतं त्याचं. त्यांनी सांगितलं क्रॅक हे असे आमकय तमकय वगैरे वगैरे वगैरे. विढाला विढाला विढाला
सांगितलं महाराज तुम्हाला अमक्या अमक्या डॉक्टरकडे गुण येईल. नाव सांगते, नाव कसं नाव मोठं होत असते. मी म्हणलं काऊ, मी आता तर 5-25 सात्विक तात्विक डॉक्टर पाहिले. ज्या डॉक्टरनी मला तपासलं त्यांनी एकानंही माझ्याकडनं फीस घेतली नाही, मेडिकलचं सुद्धा बिल घेतलं नाही. मला इथून उचलून तुम्ही ज्या वेळेला जालन्याला नेलं त्यावेळेला 2,44,000 बिल झालं तर घेतलं नाही. मी म्हणलं कोणी भरलं? त्यांनी कंसात नाव ठेवलं विठ्ठल. मग एवढी मला डॉक्टर भेटली आणि तुम्ही त्यांचं नाव का सांगता? त्यांनी सांगितलं तसं नाही बाळू महाराज, त्या डॉक्टरांनी स्वर्गीय राजकीय क्षेत्रातलं फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या त्यांनी टाकल्या होत्या. दृष्टांत कळाला तुम्हाला? एका नाविन्यपूर्ण रत्नाचं शरीरावरची चर्या ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टरांनी केली त्यांच्यामुळे त्यांचं नाव वाढलं. महर्षी सांदीपनींचं नाव कोणामुळे वाढलं माहिती? जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, विश्वाचा मालक ज्यांच्याकडे शिकायला गेला म्हणून महर्षी सांदीपनींचं नाव वाढलं. त्यांनी सांगितलं कृष्णा अरे तू माझ्याकडे शिकला हीच मोठी दक्षिणा आहे, ये तुला आशीर्वाद. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. भगवंताने विचार केला गुरुजींनी मला शिकवलंय, गुरुजींनी मला शिकवलंय, पण गुरुजींच्या धर्मपत्नीने आई जितकं प्रेम करते इतकं माझ्यावर प्रेम करायचं. स्वयंपाक थंड व्हायच्या अगोदर सांदीपनींच्या धर्मपत्नी कृष्णाला जीव घालत होत्या. एकट्या कृष्णाला नाही, पूर्ण विद्यार्थ्यांना जीव. आणि आपण त्या गुरुमातेला काय द्यावं? दर्शन घेतलं, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. गुरुमातेने विचारलं कन्हैया अरे का 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 शोक करतोस? आई साहेब तुमच्या आश्रमावर आता राहता येत नाही. क्षमा साहेब. का रे? का? कोण कंटाळलंय? आम्ही तुझी काही चर्या करत असताना, सोय करत असताना तुला काही शंका येते? काही वाटलंय? अद्याप नाही आई साहेब, पण आता पुरे झालं, विद्यार्जन झालं, मला यावं लागते. थाप टाकली पाठीवर. कुठली थाप टाकली सांगू तुम्हाला? अनिष्टो कृतुजायो, अनिष्टो कृतुजायो यशस्व स्थिती भया यत् कृतु अनिष्टो यश प्रदानश्च जायते. कृष्णा कृष्णा तू धर्माचं रक्षण करण्याकरता विष्णू कृष्ण रूपाने अवतीर्ण झालात, पण लक्षात घ्या अधर्मीयांची संख्या वाढलेली आहे. यांना संपवण्यासाठी तो अनिष्ट काम जरी केलं यशो जाय प्रदानश्य. मग या मूर्खांना मारण्यासाठी जरी तू चुकीचं जरी काम केलं तरी तुला यश प्रदान होईल. 19 कामं कृष्ण परमात्म्याने द्वापार युगात विटेवरच्या मालकाने भगवान विष्णू परमात्म्याने 19 कामं चुकीची केली, पण त्याच्यात यश प्रदान झालं. यश प्रदान 19 कामं चुकीची केली. कारण सांगू, कारण कृष्ण परमात्मा हे राजकीय क्षेत्रातले 1 नंबरचे डॉन होते. राजकारणात 5च डॉन झालेत, फक्त 5च माझ्या वाचण्यात. आपण सगळे जिवंत आहेत तोपर्यंत 6वा जन्माला येणार नाही. लिहून घ्या. विडाला विडाला विडाला. एक नंबरचा राजकीय क्षेत्र. कारण द्वापार युगामध्ये राजकीय क्षेत्राच्या धुरा प्रणालीला प्रारंभ झाला. त्रेतायुगात, चुकून बोललो, त्रेतायुगात येते त्रेतायुग, त्रेतेची कालेखंड हा. यज्जा येते राजाश्रय मित्यम महिबती भास्करो वंशोत्तेजो यत् फलितो नैवहा यत् फलितो नैवहा यत् फलितो नैवहा. महर्षी वशिष्ठांनी सांगायचं राजाराम राजाराम हे भास्कर वंशी तेजो कांती भयत दिवकरहा. राजाश्रयात आपली पूर्ण विद्या झालेली नाही. त्रेतायुग राजकारणात अनुचित ठरलं, द्वापार युग राजकारणात मुद्दे ठरलं. कारण द्वापार युगातला राजकारणातला 1 नंबरचा डॉन त्याचं नाव कृष्ण. कारण राजकारणात 13% तरी खोटं बोलावं लागतं. राजकारणात 13% तरी खोटं बोलावं लागतं. राजकारणात 100% खरं बोलणारा आतापर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार नाही. आला तर राजकारणात टिकणार नाही. कारण 13 गुणत्रय अनिष्टो भयो राजाश्रय भय व्याप्ती जा येते हे एखाद्या मूर्खाचं वाक्य आहे का? कृष्ण परमात्मा 13% चुका करत होते. त्याच्यानंतर 13% चुका होऊ नये म्हणून राज्याला त्याग केला आणि हस्तनापूरच्या बाजूला 12 वाशाचं झोपडं केलं. जिंच्या पॅन्टीवाल्याला वाशी शब्द कळायचा नाही, फक्त जुन्या लोकांना वास शब्द कळत असतो. 12 वाशाचं झोपडं केलं आणि राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर
याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, राजकारणातला एक नंबरचा डॉन, राजकारणातले तत्व ज्याला नमस्कार करून विचारित होते ते विदुर काका जरी 2 नंबरला असतील, कारण विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला नंबर 1 द्यावा लागतो. तुम्हाला माहिती आहे का, मोठी माणसं मोठीच असतात, धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी जगी. या बा पटू न पटू मोठी मोठीच असतात. मोठी माणसं मेल्याच्या नंतर त्यांच्या अंत्यविधीला जर मोठी गेली तर मशानभूमीत पण खाली बसत नसतात. धनवंतालागी सर्व मान्यता आहे. हा, भारक्या बुरक्यांना खपत नसल, पटत नसल, पाटील साहेब तो भाग सोडून द्या, पण धनवंतालागी ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. ट्रॅक्टर मध्ये गाणं ऐकलं तुम्ही? ते उसाचे ट्रॅक्टरवाले आहेत का, त्यांना वाटतं विसो बहिरच आहे. ते एवढी मोठी आवाज का करतात? मला वाटतं कायद्याने त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. कशा करता बंदी घातली पाहिजे तुम्हाला सांगू का? मी ट्रॅक्टर मध्ये गुतलो म्हणून नाही, कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या उसाच्या ट्रॉल्या यांच्या गाण्याच्या नादातच पलट्या होत्यात. रात्री बेरात्री विंचू काढा, सर्प काट्या कुट्या याचा विचार न करता लेकराला आई सांभाळते, तसं उसाला सांभाळणारा शेतकरी राजा त्याचा ऊस रस्त्यात कुठेतरी पडत असतो. हे यांच्या आवाजाच्या चुकीनं आहे, म्हणून याच्यावर अशी बंदी असं. मला त्याच्यामुळे ती बऱ्यापैकी अशी गाणी खूप अशी चालता कधी एखाद्या वेळेस काच खाली केला, करत नाही पण करत असतो एखाद्या वेळेस बाहेरची आवाज घेण्याचा, तर ती गाणी पाठ झाली. मला 450 कडवी पाठ आहेत गाण्याची, मी अजून म्हणत नाही. वारकरी संप्रदायात आपल्या गाण्याला किंमत नाही, अहो शपक अभंगाला किंमत नाही, इतकी मर्यादा आहे संप्रदायाची. विठाला संप्रदायाची चौकट इतकी निर्मळे तिच्या निर्मळतेचा पारदर्शकपणा तपासण्यासाठी ब्रह्मदेवाच्या 8 डोळे पिके पडतात. इतका संप्रदाय बळीभाऊ गोडे. पण हलकट ज्यांच्याकडे पैशाचा जोर झालाय का, ह्या भडव्या लोकांनी संप्रदायातले हलकट लोक बोकांडीवर घेतले, याच्या पापानं तुमच्या घराला कुलूप लागणार आहे. विठाला कारण कुठली एक मर्यादा असते. मिठाशिवाय गोड पदार्थ सोडून दिला, गोड पदार्थ स्वीट पदार्थ सोडून दिला तर मिठाशिवाय कुठलाही पदार्थ खावा वाटत नाही. पण तेच मीठ जर जास्त झालं तर तो पदार्थ खावा वाटत नाही. अतिरेक नसावा, मर्यादा असली पाहिजे. संप्रदायाची चौकटी. एक मला दौलत गुरुजी सरळ म्हणला, महाराज कीर्तन झकात झालं पाहिजे. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो भडव्या. कीर्तन झकाशी काय गोष्ट असते? हा, झकास कशाला म्हणते? अरे स्टेज इथं बोधावरा ढोला असलेली चरित्र असावा. कटु सत्याभय व्याप्तो जायते बोधारूढ प्रविष्टता यद धर्मनिष्ठानाम नारदो तथैव चक्रिया. नारदांची गादी बरत गो. इथं बोधावर आरूढ असलं पाहिजे. एखाद्याला पटू न पटू बोधावर आरूढ असलं पाहिजे. त्या गप्पा इथं ऐकण्याची क्षमता असावा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अरे बाकीचे स्टेज आहेत तुला नाचण्यासाठी, तिकडे बोंबल न तू. या स्टेजवर फक्त बोध ऐकण्यासाठी येत जाय. विठाला आईसाहेबांचं दर्शन घेतलं. 5वा राजा सांगू तुम्हाला, रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. एक जण म्हणे काल शिवजयंती झाली म्हणून 5वा राजा म्हणतो. अद्याप नाही, चोमळायचं आवडतच नाही. जी वस्तुस्थिती ती आहे. वारकरी संप्रदायाच्या दंड प्रणालीमध्ये किंवा वारकरी संप्रदायाच्या नियम प्रणालीमध्ये, वारकरी संप्रदायाच्या आचरण प्रणालीमध्ये बसणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला कारण सांगू, जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशिनो. वाक्य कोणाचं? तुकोबारायांचं. म्हणजे तुकोबारायला त्या काळामध्ये एक असल्या प्रकारचं सुगंधी द्रव्य रस्त्याला टाकल्याच्या नंतर ते पशुच्या नाकाला लावल्यावर 6 महिने आगा पशु या भयती जायते निष्णम घ्राणमेवचह तथा जायते कामारूढ भवय आपता. एका अनुवृत्त नावाच्या विद्वान तात्विक तत्वज्ञायानं न्यायशास्त्राच्या प्रणमी मंत्रिकामध्ये आलेले की त्यानं ते सूक्ष्म असं ते ग्रामदेवता म्हणजे नाकाला लावल्याच्या नंतर पशु 6 महिने खाली बसत नाही. पशुच्या कामाला लगाम आहे, पशुच्या कामाला बांध आहे, पशुच्या कामाला भिंत आहे, पशुच्या कामाला ब्रेक आहे, पशुच्या कामाला बंद आहे. कामाला बंद, काम म्हणजे वासना, वासनेला बंद नसणारा जगात एकच प्राणी ते म्हणजे फक्त माणूस आहे. मग कामाला बंद असणारा प्राणी त्याच्या नाकाला लावलं तर 6 महिने खाली बसत नाही. मग हे तर मोकाट सुटलेलं जनावर आहे. आणि तो सुगंधी द्रव्य रस्त्यानं टाकल्याच्या नंतर आपल्या इंद्रियावर काबू ठेवणारा
वारकरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या बाईनं कितीतरी प्रांतीय राजे भ्रष्ट केलते, कितीतरी प्रांतीय राजे भ्रष्ट केलते. तो काळ सोडून द्या. मी 6वीला होतो आबा. 6वीला असताना मी एका लग्नाला गेलो आमच्या पाहुण्याकडे. त्या पाहुण्याकडे 527 एकर जमीन होती. फक्त नाव सांगत नाही. प्युअर काळीची 18 फूट खोदल्याच्या नंतर मुरुम लागतोय अशी 527 एकर जमीन मी 6वीला असताना पाहिली. आणि नंतर तो माणूस मरताना मी पाहिला. शेवटच्या टप्प्यात मंदिराच्या बाजूला पैडेले दहिले वडीत होता. दहिले शब्द तुम्हाला कळायचा नाही. आमच्याकडे वढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिल्या म्हणते. जमीन 527 एकर होती. माझ्या डोळ्यानं पाहिली, डोळ्यानं पाहिली, डोळ्यानं पाहिली. कल्पना करा, एका स्त्रीमुळे 527 एकर जमीन गेली. आंतरपट सुटलेल्या स्त्रीला बाजूला केलं, म्हणजे पाणीग्रहण जिच्या सोबत केले तिला बाजूला केलं. येन पटो भय जायतेन सर्व सुधकाल छंदाना यसुमंगले भयाक्षिदा भयस्थिताना चारु भयेति सर्व रूपेण अंतरपटेन भयस्थितां दृष्टा भय जायतेन क्रिया स्वभार्या सर्वस्थितायति रमा वल्लभे गिरिजा सावित्री स्ततेवचम पुरित क्रिया क्षिलजाश्वनीलातिवासाय. आळंदीतल्या मालकाचं वाक्य सांगू. हे आसो वनिता पुली कुरूप जरी झाली भोगिता तेची बली जिया परी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. पण हिला बाजूला केलं आणि तिला आपलंसं केल्याच्या नंतर 527 एकरचा मालक बेडीचे दोंडके ओढत होता. ईदभर जागा जाळायला ठेवली नाही. 669 एकर जमीनचा एक व्यक्ती पाहिला. 4 भावाचं कुटुंब, 669 एकर जमीन. फक्त नाव सांगत नाही. आणि तिथं त्याच्या पोरायला पक्क कळायला युट्यूबवर ऐकलं बाळू महाराजांना आमचं चीज केलंय, पण त्या भडव्याला माहिती ना आपलं नाव घेतलं नाही. विडाला 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 669 एकर 4 भावाचं कुटुंब. हुरडा खाला फक्त शेतात लक्ष्म्या जायच्या. पडदाण्याच्या डमण्या होत्या. तुम्ही नाही पाहिल्या बरं बुवा, फक्त ऐकी जा. मी सुद्धा पाहिले नाही, पण मला वाचायचा नाद आहे. वाचायचा नाद. चांगलं वाचलं की माणूस वाचतो. माणसाने चांगलं वाचलं की माणूस वाचतो. कधी बी लक्षात ठेवा. चांगलं वाचत जा, चांगलं वाचत जा. वाचण्याची संधी किती मोठी तुमच्या जीवनात. जाऊ दे माझं नशीब फुटकंय, मला मोबाईल बारीकसा आहे, पण तुमच्याकडे विश्व वाचायची ताकद तुमच्या मोबाईलमध्ये आहे. हाताच्या बोटाच्या नखेसारखी चिप आहे त्याच्यामध्ये, पण अख्खं विश्व दाखवू शकते. पण तुम्ही ते पाहतच नाहीत ना. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करता. काल कुठे गेलता मसनात, उद्या तुला नेणार आहे. आणि जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग. 60-65 वर्षाचं आयुष्य आपल्याला त्या भांगड्यासाठी आपलं आयुष्य खराब करायचं. राजकीय क्षेत्रातला असेल, याच्या मागचे राजे यद धुरंधरो भयो राजा यत यत जायते शिखामणी भास्करो तेजो दिनपतिर्भय व्याप्ती हा निशापती ततेवच. चंद्र सूर्यपर्यंत ज्या राजकारण्यांच्या कीर्त्या येतात ते कशी उंच गेली राजकीय क्षेत्रातल्यानं ते बघा मोबाईलवर. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांनी आबा ते बघा, ज्यांनी शिखर कसं उंच गाठले ते बघा. व्यापार क्षेत्रातल्यांनी किती मोठी लोक उंच गेलेत ते बघा. आपल्या शेतकरी राजानं शेतीचं बघा. आपल्या लोकांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पुराण पहा. पण काय होतं माहितीये का, आपण जे दुकान जिथं टाकायचं नाही तिथं टाकतो. एका गावात सगळे ब्रह्मचारी आणि तिथं लुगड्याचं दुकान टाकलं, म्हणजे एकानंही लग्न केलं नाही बरोबर, आणि तिथं लुगड्याचं दुकान कसं चाललं. एका गावात कोणालाच डोळे नाहीत आणि तिथं चष्म्याचं दुकान टाकलं. सुंबळ्यान तू, त्यांना डोळे नाहीत ना, तुझ्या चष्मे कसे विकतील ते. हे आपण चुका. माझं शिक्षण 7वीवर असू दे, मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो, एका चपक्यात. आणि अजून कोणाला जर परीक्षा पाहायची असेल तर बस म्हणून परीक्षेला माझ्यासोबत. विडाला विडाला विडाला. कारण इतक्या धमकेनं इतक्या गर्वानं का बोलतो माहिती का, माझ्यावर ब्रह्मकन्येची कृपा आहे. जी गोष्ट 7दा वाचली ती 8व्या वारी कागद पाडून टाकतो. माझ्यावर तिची कृपा आहे म्हणून सांगतोय. आणि मला आता काही त्याचं काही दुःख वाटत नाही. आता कोणता कमी आता काय कमी, आता काय कमी. किती गाव पाहिलेत मी. 3819 गाव वाचन पूर्ण महाराष्ट्रात. 229 आंध्र आणि कर्नाटक. गोव्याला सुद्धा गेलो 5 कीर्तनाला. समुद्र पाल नाही गेलो. पण दुःख एका गोष्टीचं वाटलं मला. मी नंतर बोललं तर मी गेलो नाही. तुम्हाला न्यायचं होतं त्यावेळेला तुम्ही अडचणीत होते.
बरं झालं आलं नाही, चांगलं झालं. जाऊन ये. मी गेलो तिथल्या लोकांनी मला एक ठिकाण पाहायला नेलं. तिथं कमी कपडे घातलेल्या बाया दिसले. म्हणून मी पुण्याला विमानानं उतरलो. मला 1 लाख रुपये दिले. ते म्हणलं एवढे पैसे आपल्याला तिकिटाला लागत नाहीत, म्हणून मी 12 भजने विमानानं नेले. पण कमी कपडे घातलेल्या बायका पाहिल्या. जाऊ द्या, मी काय आता डोळे फोडून घेऊ का, पण त्याच्या दोन्ही हातात 1-1 बाटल्या होत्या. तिथं स्वस्त मिळती म्हणून. आणि त्याला पाहिल्यामुळं मी 3 तारखेला पुण्याला विमानाला उतरलो आणि बरोबर 4 तारखेला इथं 8:15 वाजता माझी गाडी ट्रॅक्टरमध्ये गुंतली. भगवान म्हणले, बाळ्या पुन्हा ह्या डोळ्यानं आगाव पाल जाऊ नको. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकती. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? आणि तुमचे चेहरे पाहिल्या बरोबर करते तुमच्या डोळ्यानं किती घाण पाहिली तर. पण आमच्यावर घेतल्यावर असे खळखळ जसा चहा उकळल्यावर नाही चुकला. विडाला चालू बाबा. राहू द्या, काय सांगू लागलो. म्हणजे मी तवाच सोडून द्याला आणि गोवा अजून तुमच्या ध्यानात येतो. माणसं आगाऊच बरं. एक संसारिक आणि एक संन्याशी मित्र होतं बळीभाऊ. नदीला पाणी आलं आणि संन्याशी लग्न करणार नदीतून पलीकडे चाललं आणि एक बाई त्या पाण्यातून चालली, पण तिचा पाय घासला. वाचवा म्हणजे. पण संन्याशाला वाटलं आपण हिला घ्यावा तर लोक हसतील, म्हणून लग्न करण्यानं उचलली आणि खांद्यावर घेतली आणि कडील नेऊन सोडली. 2-4 वर्षाला संन्याशी म्हणला, तुझ्या खांद्यावर ती बाई बसली होती. ती म्हणला, जेव्हा बसली नदीच्या कडीला आलो मी तेव्हाच सोडून दिली, पण तुझ्या डोळ्यात अजून बी. मग लग्न करणारा चांगला का संन्याशी चांगला? मी जाऊन गोवा तिकून सोडून द्याला, मी तुम्ही नुसतं ऐकला तर अजून तुमच्या ध्यानात आहे. काय कीर्तनात बसून फायदा आहे राजे. विठाला विठाला. तिथली लोक चांगली आहेत. इकडं ज्यांनी आणि तिनं पैसे कमवले का, त्या हरामखोरायचे पोरं तिकडे आखुड्याच्या देव पैसे उडवायला जातात. ते दिसले. तिथली लोक वाईट नाहीत, चांगली लोक आहेत तिथं. विवेक संपन्न लोक आहेत तिकडचे. मंगेशाचं मंदिर आहे तिथं. 450 वर्षापूर्वीचं साखरीला एक पांडुरंगाचं मंदिर आहे तिथलं. हे फार प्रेक्षणीय स्थळ, चांगले ठरवते. गोड 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 आहे. आपली लोक नालायकपणा करतात तिकडे जाऊन. असो. महर्षी सांदीपनींच्या पत्नीचं दर्शन घेतलं. इथपर्यंत आलतो ना. येतो आई साहेब, ये म्हणे कृष्णा, ये ये ये. जाई होतो माते न करी सायास. इथं होतो. 669 एकर जमीन. बायका हुरडा खाला पडवीच्या डमनीत जात होत्या. आलता इथपर्यंत. मेमरी कार्ड ताईट आहे राजे. म्हणून तर मोबाईल मोठा घ्यावा वाटतो मला, पण त्या मोबाईलमध्ये चुकीचं बटन दाबलं की डिलीट होतंय म्हणा. डिलीट होतंय ना. आणि असं एखादं चुकीचं जागल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जाते म्हणा. त्याच्यामुळं डिलीट करणं नको आबान, दुसऱ्याला काही पाठीनं नको. आपलं हे कार्ड टाईट आहे ना, याला सांभाळायचं. आणि घ्यायला काय पैसे तर आहेत ना माझं. मी सरळ सांगतो, मी शेतीला सुंदर करतो. गुरुजीला यायला माहिती, खूप सुंदर शेती करतो, म्हणून तर इतक्या रगिलो आणि बोलतो. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता याच्यावर मारायचं आपल्याला. आता नको. ए शांत शांत शांत. 669 एकर जमीन. हुरडा खाला फक्त शेतात बायका जायच्या. राजू काय राजे होते छत्रपती. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. एका बाईला दात नव्हते दौलत गुरुजी, म्हणून गडी हुरड्यासाठी आंब्याखाली उखळ रवायचा आणि हुरडा त्या बाईला मालकिनीला कुटून द्यायचा. 669 एकर जमीन असलेले कुटुंब
औरंगाबादला मेसचे डबे करतोय. मेसचे डबे. कल्पना करा, लक्ष्मी इतकी चंचल आहे. नियतीचे पाडे, नियतीच्या आसुरावर आरूढ असलं पाहिजे माणसानं. घोड्यावर बसावा पण नियतीच्या बसावा, रस्त्यानं चालावा पण प्रांजळ रस्त्यानं चालावा. हो, नियम आजमावा, गर्दभम नाही होती जे आहे ते. गाढवाचे नियम नाही आजमावले पाहिजे, सात्विक नियम आरूढ असलं पाहिजे कुठल्याही गोष्टी. करू नका असं म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य, पण जे नियतीला मान्य आहे त्या गोष्टी करत राहायच्या. घोड होत असते. अशा एवढ्याल्या लोकांना भ्रष्ट करणारी अशा तत्वातली एक स्त्री तुकोबरायकडे आली. जाई तू माते न करी सायास. 5 डॉन होते त्याच्यावर सांगतो. आता इकडं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायची कीर्तनं मावळात ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला येणार आहेत असे तुकोबरायचे मृदंगाचार्य तुकोबरायला सांगायचे. त्या मृदंगाचार्यांचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबरायचे पक्वादे होते सोनबा ठाकूर. हे तुकोबरायांना सांगायचे, महाराज आज रयतेचे राजा आपल्या कीर्तनाला यायले. त्या दिवशी तुकोबरायाने अभंग बदलायचा आणि अभंग पायकीचा घ्यायचा. पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला. ग्रामपंचायतचा सदस्याला जर फॉर्म भरायचा असेल तर किमान पायकीचे 5 अभंग आधी वाचवायचे. आमदार मंत्री तर आमचं सोडून द्या. ग्रामपंचायतच्या सदस्याला जर फॉर्म भरायचा असेल, त्या पदासाठी सोसायटीचा मेंबर व्हायचा असेल तर किमान पायकीचे अभंग 5 पाठ असावा. 5 अर्थ कळू का न कळू पण 5 आठ असावा, पाठ असावा. राजाश्रय मिद्यो पायकी ततेव चंपूर्ण विद्या भय जास्वनीला. हे शास्त्र आहे त्याच्यासाठी. ते पायकीच्या अभंगात राजानं प्रजेची सेवा कशी करायची हे ते ऐकायचं छत्रपतींना. आणि संप्रदायाचे नियम कसे मानले. का 5वा डॉन इकडे जाई तू माते न करी सायासन. आम्ही विष्णुदास स्टेशन वरी बोट केलं तर बरं का. हलकट लोक वरी होते. 9 लोक होते हलकट लोक वरी. 9 लोक होते. अहो 222 पद एकाच मंत्र्याला. आपल्याकडे मंत्र्याला पाटील साहेब किती पद असतात. 1. लय जवळचा असेल वरच्याचं तर 2-3 याच्या वरी तर नसतात ना. पण एकाच मंत्र्याला 222 पद. बरं भाऊ हलकटपणा केला. किती चांगल्या घरी हलकटपणा केला. न्यायशास्त्र ज्यानं तयार केलं ते गौतम महामुनी. आपल्या न्याय व्यवस्थित किती न्याय चालतात माहिती तुम्हाला. असू द्या माझं शिक्षण कमी. अर्धा न्याय, फक्त अर्धा न्याय, फक्त अर्धा न्याय. न्याय किती आहेत माहिती आहे. 10. आपल्या न्याय व्यवस्थेत किती चालते. अर्धा. ज्या वेळेला आपल्या न्याय व्यवस्थेत पूर्ण न्याय चालेल त्या दिवशी या भारत देशातल्या स्त्रीवर अत्याचार करणारा हरामखोर 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहू शकत नाही. ही ती एका न्यायाची ताकद आहे. त्या न्यायाला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. एका चपक्यात सुप्रीम कोर्टाचा वकील झालो असतो. आता काय कमी इकडे आलून परमार्थात काही ताण नाही त्याचा. हस्ती कविटन्य न्याय. इति भक्षंती हस्ती उभाय हो उष्टा भय आहे ते कविटच्छ न्याय हो यत विष्टा लेप भयस्थितः. जास्त वेळ घेत नाही तुमचा, वेगात सांगतोय. हत्ती आणि एक काही ठराविक जातीची उंट आणि एक ठराविक मेरुमिद्य नावाचा हत्ती असतो. तो कवट नावाचं फळ आहे. तो फोडून खात नाही, बंद गिळतो. आणि त्या उंठाच्या आणि त्या हत्तीच्या विष्ठेतून कवट सकाळच्याला शाबीत पडते. कवट मोजून त्याला चारायचं आणि त्याच्या विष्ठेतून पडल्यावर त्याचं वजन कमी होते. कवटाला डोक्याच्या केसा इतकं पण छिद्र नाही आणि मधातला गर राहत नाही, कारण तो जठराग्नी कर पचवायची ताकद. याला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. हा न्याय गौतमानी ब्रह्मदेवासाठी सरस्वतीसाठी तयार केला. एका कठड्यामध्ये सासरा आरोपी आहे आणि एका कठड्यात मेहुणी आहे. मेहुणी म्हणजे सरस्वती, सासरा म्हणजे ब्रह्मदेव. न्यायशास्त्र करतात. न्यायदेवतेच्या मंडळी इंद्रानं अन्याय केला तर कोण बाई होती ती. अहिल्या. वा वा. ही अहिल्या ही गौतमाची पत्नी. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी म्हणून ते सासरे. आणि ब्रह्मदेवाची कन्या ब्रह्मकन्या ही मेहुणी. न्याय कोणाकडे द्यायचा. मेहुणीकडे द्यावा तर सासरा नाराज, सासऱ्याकडे द्यावा तर मेहुणी नाराज. म्हणून 10 न्यायापैकी हस्ती कविटने न्याय काढला आणि त्या न्यायानं ब्रह्मदेवाला शिक्षा दिली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. हो पा याला हस्ती कविटने न्याय. सासऱ्याची सुद्धा किंमत नाही. या न्यायाचं अवलंबन करणारा भासप्रिय नावाचा मध्य
न्यायाधीश होता, त्या न्यायाधीशाच्या प्रणालीच्या 48 पानाचं पुस्तक रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे यांना प्रदान झालं आणि त्या न्यायव्यवस्थेवर आरूढ असणारा मिद्य नावाच्या कलसूत्री खंडामध्ये गोड असा एक प्रभेद आला अथर्व शीर्ष मिष्टीमध्ये आणि त्या शीर्षाच्या नियमानुसार तुकोबरायाच्या प्रणालीत बसलेला राजा त्यांनी काय म्हणावं, अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होतीये का मुस्लिमाची सुन, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, तिला पाहुनी आई म्हणाला. इथपर्यंत आपल्याला बघतो. म्हणून हा 5वा डॉन. चला, रयतेचे द्वापार युगातला राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपणींच्या धर्मपत्नीचं दर्शन घेतला, पाठीवर आशीर्वाद भेटला. अनिष्टो भय जायते सत्यतत्वा मंगल भय व्याप्त्या. या कोणाही चुका केल्या तरी पण सत्यतत्वात ठरले. आशीर्वाद दिला त्या बाईनं. आईसाहेब दक्षिणा काय देऊ? बाई किती गोड होती सांगू तुम्हाला. तुमच्या आमच्या गोठ्यात शेंचरणारी होती का ती बाई? ती होती का? काल परवा एका महाराजांनी सांगितलं शंकरांची पूजा करा, शेजारणीनं झाड लावलं, तिनं पाणी घातलं, ही 4लाच उठती आणि शेपुडी आणि झाड वरबाडती, महादेवाला फुलं वाहती. माझी पूजा झाली, तू महादेवाला फुलं नाही टाकली द्वारका, तू गौऱ्या वाहिल्यास. कारण झाड तिनं लावलंय, पाणी तिनं घातलं, तू सकाळीच फुलं चोरले ना. आपल्याकडच्या बऱ्याच बायका रुद्राक्ष आणायला गेल्या मेल्या. पण मला सांगा, जिचा नवरा बिना पाण्याची दारू पितो तिनं रुद्राक्ष घरी आणून काय फायदा आहे बाई? तू एकच करणं, त्याची दारू बंद करणं. तुझ्या घरात हजारो रुद्राक्ष जन्माला येते ना आपत्ती, हे बंद करणं. आमचा एक पाहुणा 24 तास पितो आणि ते परवाला आला आणि ते म्हणलं मी रुद्राक्ष आणायला गेलता. मी म्हणलं फायदा काय रे, इतके इडे आहेत का शंकर तुझ्या घरी आला? हां, तू ढक्कन उघडायच्या आधी पितून सुमळ्या आणि तुझ्या घरी शंकर याला इतकी इडे आहेत कधी? हां, त्या महात्म्याच्या डोळ्यातल्या 3ऱ्या डोळ्यात आपल्या विश्वाचं चक्र आहे. काही माणसं करतात, काही करतात. असल्या काही गोष्टीने काही होत नसते. हे घेऊन आलं पाहिजे, हे घेऊन, आणि याच्यासाठी चांगलं वागलं पाहिजे तर माणसाचं चांगलं होत असते. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. परवाला आमच्या मित्रानं कुत्रं आणलं 1,18,000 मलेशियातून आणलं. 1,18,000 कुत्रं आणलं मलेशियातून आणलं. ते तिकीट काढल्याशिवाय विमानात बसता येत नाही. आणि त्याच्या बापानं 98 एकर जमीन कमिली, त्यानं विमान चित्रात पण पाहिलं नाही. आणि पोरानं कुत्रं विमानातून आणलं. बाप नशिबवान का कुत्रं? कोण नशिबवान? कुत्र. हे सगळं प्रारब्ध लागत असते. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. बाकी असं वचवच केलं ना. एक चोट्ट पहिले पेव होते ना, ज्वारी कशात टाकायची आपण? पेवात टाकायचो. तर पेऊ घाड्याच्या नंतर त्याच्यावर जात्याची पाळू असते, ती पाळू काढायची, मग ते पोतं घालायचं, ती हवा काढायची गरम, मग त्याच्यातली गेली का नाही म्हणून दिवा सोडायचा. दिवा जर शाबीत राहिला तर माणूस उतरायचा, दिवा इजला की माणूस उतरत नव्हता. साहेब चोट्ट्यानं पेव फळला, पण तोंडाबरोबर भरला होता म्हणजे हवा वाईट नव्हती. पण चोट्ट्यानं उडी टाकली. पेव होता जवसाचा. पेव गहू ज्वारीचा नव्हता ना, जवसाचा होता. जवसाचा पेव होता. आणि जवस कसं असतं माहिती ना तुम्हाला? जवसाच्या पेवात उडी टाकल्याबरोबर चोट्ट गळ्यालाच गेलं. आता नीट मारावं का नाही? पण वरी येण्यासाठी जास्त हालू लागलं. जास्त हातपाय हलिल्यावर जवस वरी गेलं, चोट्ट बुडात गेलं. मालकानं ज्या दिवशी पेव काढा त्या दिवशी चोट्ट्याच्या हाडं बुडात सापडले. तुम्ही जितकं चौसाच्या पेवात पडल्यावर हातपाय हलितान का तितके जास्त गुत्तान. वाघुरीत ससा अडकलं. मी काही शिकारी नाही, वाचनाचा नाद आहे. तुम्ही पुन्हा म्हणताल हे ससे धरीत होता काय? वाघुरीत ससा अडकल्यावर जितकं शांत बसल का तितकं मोकळं राहतंय. जितके झटके देईल का तितक्याद्वारे आवळा त्यात. तुम्ही नालायकपणाचे जितके झटके हाणतान का अंधश्रद्धेचे तितके तुमच्या बोकांडीवर दगड पडतील. विठाला विठाला विठाला. अरे काही गोष्टी केल्यानं जर काही गोष्टी झाल्या असत्या तर नांदेड सारख्या लातूर सारख्या शहरामध्ये अब्जावधीच्या बिल्डिंगी धुळखात पडल्या असत्या. येथे कर्माभय जायते तेव्हा प्रारब्ध कर्म त्या योग्यतेचं लागेल. हो, 900 कन्या पुत्र होती. हे कोणी सांगायचंय? या राज्यातल्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगायचंय. आणि या राज्यातले लोक सुद्धा भांगार गोष्टीच्या मागे लागतात. किती नालायकपणाचे तुकडच येतो. या जास्त येडेपणा करतात. किती महाराज मेल्यावर सुधरतात. मला पहिली गोळी घाला.
काय येडपटपण आहे. मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेढा लावती, तुमच्या हाताने खातो कधी पेढा? हा, तुम्ही लग्न झाल्या झाल्या सासू सासऱ्याला हाकलून दिलं. इतका येडा देव का त्याचे गोळ्या संपल्यात का तुमच्या हाताने पेढा खाला? सासू सासऱ्याला नीट बोलत नाही तुम्ही, चौघी जण उभे राहा, नाव घेईन मी पटकन, उभे राहा. पण आवाज तुम्हाला घातक ठरंगडे. त्याच्यामुळे आजचे दिवस राहू दे. कार्यक्रम वैयक्तिक आहे तुमचा, ऐकणे पाटील साहेब, राहू दे. घामपुसा जीजी, काय नाव घेत नाही मी, घामपुसा उगा अटॅक येऊन मरायची एखादी, जाऊ दे. नाही घेत नाही. दुसऱ्या कीर्तनात सोय पाहतो तुमची. विठाला विठाला विठाला. सांगा किती अनिष्ट प्रकार झाले. तू देवाच्या तोंडाला पेढा लावला, हिनं पेढा लावून घरी गेली की देवाच्या तोंडात मुंग्या मुंग्या, आणि उरलेला अर्धा पेढा प्रदक्षिणा घालतीने भिताडाच्या मागून चिटकीती. देव मागून खातो का पेढा? किती कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, सत्संगाला दम नाही, नुसता पैशाचा चुराडा, सोनाराची फुकणी, इकून हवा तिकडं तिकून हवा तिकडं. ह्या नॅपकिन असेल रुपरनं झटकीलं चालल्या घरी आपल्या मुंग्या रांगेत. कशाला करता असं द्वारकाबाई? कर्तव्याला किंमत असते. आपला देश कर्तव्याला मानणार आहे, आपली संस्कृती कर्तव्याला मानणार आहे, देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे, घर किती मोठे, घेबाल पिना, लेकरं किती खेळते ते सांगा. मंदिर किती कोटीचे, मूर्ती कोणाची ती सांगा. आंब्याचं झाड किती मोठे, कायला लागतात का ते सांगा. गाई फार आहे, दूध देतात का, धेनू शिरविना. कर्तव्याला किंमत आहे बरं बुवा, देखाव्याला नाही. 5 कोटीच्या गाडीत पकवाद्या आला आणि त्याला थाप टाकता येणं, कसं करायचं? मीठ लावून चाटायचा का देऊ? अरे ते पायी पायी येऊ द्या, पण त्याला सगळे बोल यावा, त्याचं नाव पकवा द्या. नाही, ते 5 कोटीच्या गाडीत आले ते महाराज लयच मोठे, एकटीले हात झाले. मोठ्या गाडीत आलेला महाराज मोठा. अरे घुबडा, 16 लाखाचं जनरेटर तुमच्या प्रांतात शेतकऱ्याला आहे का? फॅक्टरीवाल्याला असेल, शेतकऱ्याला आहे का? 16,27,000चं जनरेटर लोकनाट्यवाल्याला आहे. आणि ते जनरेटर ठेवायला स्वतंत्र 24 लाखाचा ट्रक आहे तुमच्याकडे एवढा शेतकरी मोठा. मग त्या लोकनाट्यवाल्याला 16.5 लाखाचं जनरेटर ठेवायला आहे, ते मोठे असतात का? साधू जातीहून ओळखायचा नाही, साधू शरीरावरून ओळखायचा नाही, साधू त्याच्या गाडीहून ओळखायचा नाही, साधू विद्युतीहून ओळखायचा आहे. या तीन पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रे हिंदो मॅन. काय करायचं गाडीत, कशात आला कशात आला काय आला, कोणी बसत असते गाड्यानं, काय ताण नाही. मी एकदा तिरुपतीला चाललो, तिरुपतीला 3चं सीट होतं, कडीच्या सीटवर मी बसलो आणि बाजूच्या सीटवर दोघं बसले. त्याच्यातली एक बाई आहे, मला नंतर कळाली ही बाई आहे म्हणून, कारण दोघायला गुडघे इतकल्या चढ्या होत्या. मला वाटलं तर माणसं इतकी आकुड कशी घालते. त्याच्या बाईला त्याच्या बायकोला तितकीच होती आणि ती अशी बसते. तितक्यात त्यांनी ती पेरू काढा, त्या विमानात चाकून येऊ देत नाही. माझा पेन दिलता मला एक जणानं, चांगला पेन दिलता, 7 ग्राम सोन्याचा पेन दिलता एक जणानं. मला नाव नाही सांगत, मी बाबाला सांगितलं होतं, पण ते म्हणजे धातूची वस्तू नेता येत नाही, ते लगेच मध्ये टाकली. आणि मग आता त्याला चाकू कुठे पेरू कापायला, पण मी शेतकरी होतो, एका बुकीत कांदा फोडितो. म्हणलं पेरू यायला असा दाबल्यावर 2 करून देईल, पण आपण मनानं कसं बोलावं ते असे. त्याने एकच पेरू आधी पप्याच्या माईनं खाल्ला एक घास, आणि मग पप्याच्या बापाकडे द्याला. माझ्या मागचं होतं, त्याला म्हणलं मी फोन लाव रे तुला, कसं काय? घरच्याला सांगा आजपासून 10व्या दिवशी आमचं श्राद्ध घाला. ते म्हणलं कसं काय? म्हणलं बायकोच्या तोंडातला पेरू जर नवरा या विमानात खासा असेल तर विमान टायमाला खाली उतरणार नाही, वरच्या वरीच जाणार आहे. आणि आजपासून 10 दिवसाला गिरगाव करायचं. ते म्हणला वरी रेंजच नसती. मी म्हणलं जाऊ दे, घालते ना आकारानं. मग विठाला विठाला. धर्म नुसता माईकवर सांगला जातोय, धर्म नुसता गुरुजी स्टेजवर सांगितलं जातोय, धर्माच्या नावानं नुसते आबूक ठोकले जातात. धर्म कोणीच अनुकरणात आणत नाहीत. इस्लाम धर्माची लोक माईकवर बोलत नाहीत, इस्लाम धर्माची माणसं सभा घेत नाहीत, पण धर्माचं अनुकरण बाळकडू असताना पाचतेत. मुस्लिम धर्माची बाई वाळंतीन झाल्याबरोबर तिच्या बाजूला जी असेल अंगावरचं घाणेरडं पाणी धुवायच्या अगोदर त्याच्या कानात आजान देतात. तो या धर्माचा आहे, बाळकडू पाचतात, म्हणून ती माणसं धर्माला निष्ठेनं सांभाळतात. घ्या त्यांचा आदर्श. आपल्या नुसत्या गप्पा, वा रात्रभर भजन केलं, सकाळी जाताना दुसऱ्याचं हरभर उपटिलं गेलं ना, हरभऱ्यात भजन आपल्यावर घेतल्यावर कसे खळखळ करतात पाणी. आणि तुम्ही आता एक मोटरसायकली गाड्या आहेत म्हणून सांगा, पहिले बैल गाड्यानं कीर्तनाला येत होते, रडून कीर्तन ऐकायचे, आणि जाताना साठाभर कणसाचं बाटूक उपटून नेत होता. तुम्हीच हे अनुकरण कोणी करत नाही ना, त्याचा हा दुष्परिणाम आहे. चला काय सांगत होतो? संख्यानं हुकल्यावर कसं हो भरत वा, लय लोक संख्येमुळे झोपलेत. बरं
संचे लिकीच दुर्ना असले की पोळी दुर्नात जातच नाही, वरण आधीच पात्राच्या खाली. विठाला विठाला दर्शन घेतलं. यो आई साहेब या राहू द्या मधला. आता कीर्तन काऊन लांबत माहिती आहे का? मला गव्हाला पाणी देताना गहू तुपटायचा नाद आहे. हे मधलं गरज नव्हती ना इतकं उपटायची, त्याच्यामुळे ते वाढलं सगळ्या गोष्टी. दर्शन घेतलं आई साहेबाचं. येऊ मी या कृष्ण. तुळशी वृंदावनापाशी भगवान गेले माझे द्वारकेचे मालक. मागे फिरून पाहिलं तर गुरुजींच्या पत्नी रडत होत्या. तुटला आयुष्याचा दौरा सांगतो आणि 10 मिनिटात एका स्त्रीचं चरित्र सांगतो, पूर्णविराम करतो. भगवान वापस आले. आईसाहेब रडतात. हो रे कृष्ण. आईसाहेब काय देऊ तुम्हाला? नकोय. कृष्णा मी ती स्त्री आहे जिच्या मालकानं आतापर्यंत लक्ष्मीच्या पतीला काहीच मागितलं नाही. कृष्ण कोण आहे? लक्ष्मीचा पती. काहीच मागितलं नाही. जिच्या मालकानं लक्ष्मीच्या पतीला काही मागितलं नाही, त्या मालकाच्या नावानं कुंकू लावणारी मी तुला काय मागणार आहे? ये माझाच तुला आशीर्वाद. आईसाहेब रडता का? कृष्ण एक दुःख आहे रे. माझा मुलगा समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. तुटला आयुष्याचा दौरा सांगतोय. माझा मुलगा समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. तू माझ्या आश्रमावर आलास त्या दिवसपासून मला मुलाचं दुःख नव्हतं. का? मी तुझ्यात त्याला पाहत होते. कृष्णा मला त्याची आठवण झाली की मी तुला पाहिलं की माझं दुःख जात होतं. मग दुःख एका गोष्टीचं आहे, आता तू आश्रमातून बाहेर गेला, मी कोणाला पाहू? भगवंताने विचार केला, बाई दक्षिणा मागत नाही, बाई दक्षिणा मागत नाही आणि दक्षिणेच्या आरूढ तत्वावर आली. भगवंतानं सांगितलं, आई साहेब तुमचा मुलगा वापस करतो. मृतपुत्र जीवविला वापस केला. हे वापस करण्यासाठी भगवान शिवशंकराला 13 तत्वाचा अनुयायी प्रभेद छिन्न विछिन्न कलासूत्रात आणावा लागला. म्हणजे नाना प्रकारचं वितंड करून. इतकं सोपं असते. भगवान विष्णू परमात्म्याने आपल्या गुरुचा पुत्र वापस आणा. बाकीचे लोक काय साधे होते का? ते नसते म्हणले का आमच्या मेवणीचं पोरगान, आमच्या साडूचं मेवणीचं एकच पोरगं नाही का, आमच्या मावशीचं पोरगान असं म्हणले असते का नाही भाईसाहेब? म्हणले असते का नाही? मग याच्यासाठी काय काय खालीवरी करावं लागला असेल तो भाग सोडून द्या. आणि तो साधूचा पुत्र आणून दिला. कालांतरानं लक्षात घ्या, एके दिवशी तो जात राहिला बळीभाऊ. तो मृत्यू पावला. सांदीपनीचा पुत्र मरण पावला. आणि अंत्यविधीला पंढरपुरातला मालक मशानभूमीत आला. महर्षी सांदीपनींच्या पुत्राच्या अंत्यविधीच्या तिसऱ्या दिवशी अस्थिसंचयाचा कार्यक्रम असतो, त्याला आपण राग सावड. हे असे प्रसंग याच कीर्तनात सांगता येत असतील बरं का. एकाला फार दिवसाला पोरग झालं आणि 1200च्या कीर्तनात हे सांगितलं. त्याच्या कार्यकर्त्याने गाडीच फोडली कीर्तन करायची. ते म्हणलं इतक्या दिवसाला पोरग झालं, राखुंडन मेलन मातीन गीतीन हे कशाला महाराजांनीच का? आपला संप्रदाय समय जाणार हे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी वगैरे याला हे असे प्रसंग सांगता येत असतील. आणि मग अस्थिसंचयाच्या दिवशी राखेला हात लावला. बाई रडत होत्या. कृष्णा हे कन्हैया जी पहिल्यासारखं करता येईन का रे? माय होती माय होती, आई होती, ती आई होती. करता येईन का रे पहिल्यासारखं? मशानभूमीमध्ये त्या बाईच्या पोराच्या राखुंड्यात भगवंताचा एक गुडघा आहे. जिथं मुलगा जाळलाय तिथं, त्या मशानभूमीमध्ये जिथं प्रेत जाळलंय त्या पांढऱ्या राखेत ते गुडघा आहे. दुसरा गुडघा राखेच्या बाहेर आहे आणि डोकं सांदीपनींच्या पत्नीच्या चरणावर टेकलंय. मसन वाट्यात पंढरपुरातला मालक एका बाईच्या पाय पडा. सांगितलं साखरेचा अनो हे उस. ज्ञाती माणसं आहात तुम्ही. या बा ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने खूप आहेत, ऊसापासून गुळ तयार करायचे कारखाने खूप आहेत. पण असा एखादा कारखाना आहे का दौलत गुरुजी बळीभाऊ? गुळ इकून टाकल्या ऊस तिकडे निघतोय, किंवा साखर इकून टाकल्या ऊस तिकडे निघतोय? क्षमा असावी आई साहेब, नाही करतायत. विश्वाचा मालक ज्या बाईच्या मसन वाट्यात पाया पडत होता ती बाई अधिकारी किती असेल? एकदा त्या बाईचा मुलगा परत आणून दिला, तो मुलगा किती अधिकारी असेल? पण काही जरी केलं तर नियतीचा नेम आहे, एक दिवस त्या सुद्धा मुलाच्या आयुष्याची माळ तुटली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आयुष्याचा दोरा तुटला, आयुष्याचा दोरा तुटला, आयुष्याचा दोरा तुटला, आयुष्याचा दोरा तुटला, आयुष्याचा
पाच संघाला बसू शकतो आपण सांदीपडींच्या. सगळ्यांच्या आयुष्याची माळ तुटली, आपली का नाही तुटणार? निसर्गाचा नियम आहे. 5 पतिव्रतेची यादी आहे. हे आपण कथा कीर्तनात भागवतात ऐकतो. वाल्मिक घोड सूर काढलं तुम्ही. हनुमंतराव 5 पतिव्रतेची यादी भागवतकारांनी, रामायणकारांनी, कथाकारांनी, शिवपुराणकारांनी सांगितली. पण 34 नाही काय आता मी अजून कोणाच्या तोंडातून ऐकले नाही. नाही का 34 आहेत? 34. महाराज ह्या 5 पतिव्रतेपेक्षा कोटीपटीनं त्या श्रेष्ठ आहेत. पण 5च का घेतल्या सांगू का? तुमच्या माझ्या सारख्या हराम खोरायचे थुत्र नदीला जात होते म्हणून या 5ला पतिव्रतेच्या यादीत घेतले. सांगता येतील कोणत्या कोणत्या? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. किती नालायकाचे थुत्र शेण खाला जात होते सांगतो तुम्हाला. द्रौपदीला पती किती? 5. एखाद्या नालायकाच्या मुखारविंदातून अरे ती पतिव्रता कसली? भ्रष्ट आहेस तो. या हरामखोराचं थुत्तर शेण खाला जाऊ नये म्हणून विटेवरच्या मालकाने सांगितले ती पतिव्रता. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरे सत्ता. बाई सगळ्यात मोठी ती. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते आणि पप्याच्या बापांच्या हकर म्हणल्यावर सकाळीच केलता म्हणते. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ माझ्या, तुमच्या नाही. बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती आहे. मुलांचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत राजीव. त्याच्यापेक्षा जगातलं दैवतच कुठलं मोठं नाही. तुम्हाला एक सांगू का? जुन्या लोकांची मत आहे जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो हरामखोर आपल्या मायबापाला मानित नाही ते तुम्हाला मानील कशाहून शक्य? एक मुद्दा सांगू. मी मागच्या कीर्तनात सांगितलं होता आबा, त्या दिवशी तुम्ही होते. नमोतया माता पित्याचे पालन कोणाचं वाक्य? देऊतल्या मालकांचं. तुकोवराय म्हणतात मी त्या व्यक्तीला नमस्कार करतो. नमोतया कोणा? नमोतया माता पित्याचे पालन. जो आई वडिलांचं पालन करतो मी त्याला नमस्कार करतो. आणि दुसरा नमस्कार नमो त्या वचन सत्यवदे. खरं बोलणाऱ्याला तुकोबाराय नमस्कार करतात, मधल्या भांगाऱ्याला नाही. आई वडिलासारखं दैवत दुसरं कुठलं नाही. असो द्रौपदीची ती अवस्था म्हणून पतिव्रतेच्या यादीत. तारा नावाची स्त्री एका नालायक चारवाकानी, भडव्याने, हरामखोरानी, मूर्खानी, निर्बुद्ध, तुराचारी श्लोकात 8 शिव्या दिल्यात. त्याच्यातली एकही शी खाली येऊन देऊ शकत नाही. कारण मला मर्यादा आहे, वय कमी आहे. ज्या वेळेला 90% केस पिकतील का त्याच्यावेळेला त्या शिव्या देणार. फक्त वाचवा देवानं. भ्रष्टो व्याभिचारो कृतो हो निशाजरो भयोती चांडाळा तत मिलफय जायते तत्राम पुनिता. इतक्या हलकट प्रवृत्तीत जन्मालेला व्यक्ती त्याला ती शिवी आहे. फक्त खाली येऊन सांगत नाही, त्याचा अर्थ घरी गेला पहा. असा एक चारवाक प्रभू रामचंद्रांनी वालीला मारलं. वालीची पत्नी तारा. तरी पण तारेनं स्वतःचा अंगद नावाचा पुत्र भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षाचा सेनापती केला. तर चारवाक बोंबलत होते, जिच्या नवऱ्याला रामाने मारले, जिच्या नवऱ्याला रामाने मारले तरी त्या बाईनं स्वतःचं पोरग त्या पक्षाचा सेनापती केलं. या भडव्यांची थुत्र दाबावा म्हणून तिला पतिव्रतेच्या व्याधीत घेतलं. लोक कुठेही इचकी देत ना, कुठेही थुत्र घालायचा नाद असतो. कोण? मंदोदरी. मंदोदरीचं नाव आहे ना? आहे नाव मंदोदरीचं? आहे. तिला पतिव्रतेच्या यादीत का घेतलं माझ्या माईनं तुम्हाला सांगतोय. नवऱ्याला जी बाई पहाटे सकाळी गरम गरम डब्बा करून देते का, ती बाई ज्याला दिसन त्या बाईला त्यानं नमस्कार करायचा. नवऱ्याला जी म्हणणारी बाई आहे का इथं तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. कसा विचूटच होतो का जिबेला? नका जी म्हणू, मालक म्हणायला काय हरकत आहे? इथं बसलेल्या 5च बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं. मालक तुम्ही कधी येणार आहेत? 5ला ऑफिस सुटते, 5:15 येताल का? सोमवार सोडायचं आपल्याला. मालक म्हणायचं मालक. शहरात इतकं उतू आलं. ए विवेक
आपल्याकडे गिरगावकर आलेत रे, लवकर ये बरं. तर मला वाटलं विवेक म्हणजे हिच्या मुलाचंच नाव आहे कानी पाटील साहेब. तर विवेक घरी आल्यावर त्याला अशा दाब नावाने मिशा होत्या. मी म्हणलो एवढा मुलगा कस काय त्याचा, दाब नावाने मिशा त्याला. म्हणलं बाई विवेक कोण, माझे मिस्टर आहेत. म्हणलं येतो म्हणलं बाई, मला चहा नको. त्या घरचा चहा घेतल्यावर ह्या अलीकडच्या पुलात गाडी जाईन गिरगावकराची. नवऱ्याला विवेक म्हणाली. वा 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 वा. ह्या विवेकला याच्या मंडळीला सुद्धा पैठणच्या तळ्यात टाका, निदान यांना खाल्ल्यावर मासे तरी सुधरते. हरामखोरपणा सगळं. आणि कीर्तनात पुढं नवऱ्याचं घोडं, तुळशीला येडे घालीन, मंजुळा तोडीन, भागवताला जाईन, त्या भागवतावर कृष्णाच्या अंगावर फुलं टाकीन, भला हळीत कुंकू टाकीन, हा त्याची आंबाबाई करीन, आणि घरी आल्यावर त्याचा पिना पाडीन. मालक म्हणजे मालक ते म्हणते मेला आमच्या लय बॉम्ब टाकायला. तुम्ही जरा हिशोबात चला जा ना. तुम्ही अजून बी कधी लक्षात ठेवा, मुंग्या रांग सोडित नाहीत. मुंग्या रांग सोडित नाहीत, रांग सोडते ते मुंगळेच. आला कस काय हसू आलं तुम्हाला? बसताना कशा शिस्तीत बसल्यात मुंग्या पानं. तुम्ही कसे मुंगळे, एक खाल्लाकडे, एक वारलाकड, एक तुर्कस्तान, एक अरबस्तान, एक पाकिस्तान. मुंगळे का व्हावी इचकालेरीच. जरा हिशोबात सांभाळी जा मुंग्याला. विढाला विढाला मालकाचं प्रेत आपल्या आधी जळता कामा नये. म्हणून वक्षस्थळातल्या दुधाच्या धारानं मालकाचं प्रेत इजणारी जगात एकच बाई शिवसाहेब, ती फक्त मंदोदरी होती. म्हणून पतडी त्याच्या आधी. कोण कोण सांगितल्या? हा सीता. आता ऐका, सीता आई साहेब राहिले. कोण सीता? तारेचं सांगितलं. कोण सीता? कोण सीता? तुम्हाला आणि मला सीत खाऊ द्याचे का बिना सीताचं थुत्तर बांधायचं? ही जिच्यात ताकद आहे तिचं नाव सीता. पैसे किती द्यायचे आणि कोण्या दिवशी मंदिरापुढे थाटी घेऊन बसवायचं, ही लक्ष्मी सीता आहे. आणि म्हणे चारवक आता तुम्हाला काय सांगावं बरं का. आणि तो लंकेचा राजा याने सीता अशोक वाटिकेत ठेवली बरं का. तरी त्या रामाला डोक्याचा पत्ता नव्हता, तरी त्या रामाने सीता घरी नेली बरं का. अरे हराम खोरा, तुला अक्कल आहे का? लक्ष्मणाने अग्नीची रेषा मारली, त्यावेळेला सीता अग्नीमध्ये अदृश्य झाली बरं का. आणि ज्या वेळेला सीतेला दिवे दिलं त्यावेळेला अग्नीतून बाहेर निघली. रावणानं काल्पनिक सीता नेली. रावणाची काय मायवी आली खऱ्या सीतेला हात लावायला. कारण सीतेजवळ रामाच्या व्यतिरिक्त जो जाईन तो क्लिंब होता. क्लिंब म्हणजे नपुसक. जेथ सीतेची वस्ती घडे तेथ राम राम स्मरती झाडे खडे. सगळे राम राम म्हणायचे. मग रावणाला काय गळ्यात सीता बांधायची होती का रे राजा. पण नंतर त्यानं चोमाळ्या गप्पा केल्या. म्या सकळ कळू दारार्था सीता चोरून आणली. मोठाली लोक असा गुन्हा चोमाळून झाकीत असतील. गरीबाच्या घरी भांडणं लागले की माणसं म्हणते अरे मस्त रे लय भांडायले. आणि मोठाल्याच्या घरी भांडणं लागले की टीव्हीचा आवाज मोठा करते. म्हणजे बाहेरच्याला कळून बायकोनं जावायने एकूण एकाच्या झिंज्या तोडल्या तरी टीव्हीचा आवाज. गरजा कसला होता, पोरांनी टीव्हीचा आवाज मोठा केलता. मुस्काड फोडायला पाहिजे तो सोंबळ्या. विडाला करक वाजवायचं. 11 वाजून गेले. काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं वेळ किती सगळं दाद्यासाठी चाललंय. विढाला अनिष्ट लोकांची थुत्र बंद करा सांगितलं ना. 5 लोकांचं नाव एखादी राहिली. हा द्रौपदी 5 पतींचं बोललो. तारेच्या बाबतीत अंगदाचं सांगितलं. अहिल्या वा काय माणसं असे हुशार. तुम्हाला एक सांगू का, श्रोत्याने इतकं हुशार पाहिलं राहिलं पाहिजे की आमच्या लोकांनी मग ग्रंथ पाहून कीर्तन करायचे. बळी भाऊ जितके श्रोते हुशार होतील तितके आमचे लोक तासात चलतील. आमचे लोक तासात चलतील. तुम्ही येडेवानी करायले म्हणून आमचे काही का पाहणाले. आता त्या ठिकाणी बरं का आणि अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. आणि काय त्या अजामेळाची कथा सांगायची बरं का. मग कोणाची सांगतो. आणि त्या ठिकाणी बरं का अजामेळ काय त्याच्या जीवनामधला चरणाचा पाय घसरला. आणि एके दिवशी अजामेळाची फजिती झाली बरं का.
काय आजामेळ सांगावं राजेऊ. तेवढ्यामध्ये लाईन आली, एकूण कूलर लावलेलं होतं, त्या कूलरनं लिहिलेल्या वहीचं पान पालट झालं. इति श्रीमन महाभागवते पुराणे. सुदाम देवाला सोन्याची गाव दिलं बरं का. अरे मधलं सोडून दिलं रे सोमळ्या तो, मरतेन रे श्रोते अशा वया घेऊन सांग जाऊ नको. काय सांगू आणि काय सांगावं महाराज. आमच्याकडे फार वेळेला रामायण लावलं होतं बरं का. रामायण लावायला झाड नसतं सुमळे, ते भागवत लावलं काय झाड लावलं काय. काही 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 सांग. एका गावात मला गहू ज्वारीच आणत बायका, मी सुरू केलं बाबा. इति श्रीमन महाभागवते पुराणे. मुंग्या गुऱ्हाळावर गेल्या बरं का. एका एका मुंगीने 5-5 किलो गुळाचं ढेकुळ आणलं बरं का. असा 200-300 क्विंटल गुळ साचला बरं का. पण त्या गुळासाठी, त्याच्या सोबत पुलाव करण्यासाठी भात नव्हता बरं का. पण काय त्या नगरीतल्या बायका उदार होत्या. तिने 5-5 किलो टोपले भाताचे भरून आणले बरं का, तांदळाचे भरून आणले बरं का. चांगल्या चांगल्या क्वालिटीचे तांदूळ होते बरं का. मग पोळ्यासाठी गहू आणले, शरबती आणले, कोणते आणले बरं का. कधी कधी रोज रोज गहू खा वाटत नाहीत म्हणून ज्वारी सुद्धा आणली बरं का. आणि 80 थैल्या माल झाला बरं का. इति श्रीमन महाभागवते पुराणे. उदार कामिनी भय जायते भागवते पुराणे हरे नमा. पण 7व्या दिवशी ठोकर कुखाची बाई म्हणली, महाराज या थैल्याचं काय केलं ते नाही सांगितलं सुखाचार्यानं. अरे म्हणलं ही बाई लय हुशार आहे. इति श्रीमन महाभागवते पुराणे. आयशर नावाचा टेम्पो आणला बरं का, त्याच्यात माल टाकला आणि भागवतकाराच्या घरी नेला. ह्यात तुला काय म्हणू मेल्या. अरे असल्या कथा, असली रामायण, असली भागवत. भ्रष्ट होताल. वाहनत्रय भय जायते अपाद चुक काला यम खंडस्तते वचा. वाहनत्रय तत जायते अपाद कालायाम यमाग्रव संग भया. खाली येऊन सांगू. वाहनाचं चुकलं, वाहनाच्या चालकाचं चुकलं, यम जवळ येत असतो बरं का. यम आणि नियम, यम आणि नियम गळ्यात हात घालून चाललेत बरं का. यम आणि नियम गळ्यात हात घालून चाललेत बरं का. नियम तुटला, यम घेऊन चालला बरं का. नियम कोणता तुटू द्यायचा नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला 1,000,000 मरतील. म्हणून पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. म्हणून तुम्ही हुशार होणं गरजेचं. कोण राहिली सांगायची? आईल्या. वा. आईल्या न्यायशास्त्रकर्त्याची पत्नी होती. न्याय गौतम म्हणतात. 6 शास्त्र त्याच्यापैकी न्यायशास्त्र. त्या गौतमाची अहिल्या पत्न्या 222 पदे एका मंत्र्याला. मगाशी बोलून गेलो पटेल साहेब. त्या मंत्र्याने अनुचित प्रकार अहिल्यासोबत केला. ती शिळाहून पडली. भगवंताच्या पदस्पर्शाने नाही, देवाच्या पायावरची माती पडली, धूळ. त्याचे वाट चाली. शिळा होती त्याची चरणीची चाली आणि शिळा होती मनुष्य झाली. तिथं बी काही सांगते. तिला पाय लावला बरं का प्रभू रामचंद्र साध्वीला पाय कसा लावतील. त्या अहिल्याच्या बाबतीत दोषाची गरळ ओकू नये म्हणून पतिव्रतेच्या यादीत घेतलं. वेगात सांगतो, वेळ फार झालेला आहे. पण 34 नायिकेपैकी एक नायिका सांगतो, मग कळल तुम्हाला वेणुताई कशा गेल्या. त्या 34 नायिकेपैकी 1 नंबरला नायिका होती चंद्रसेना. गरुडाला अमृत प्राप्त झालं 2दा नाही धरता आलं. राजा बळीला अमृत प्राप्त झालं, नाही धरता आलं. राक्षसायला अमृत प्राप्त झालं, वारुणी नावाची दारू पिली. देवायला अमृत प्राप्त झालं, देवाईनं वरून बाईनं आतून बुवा त्यालाच पाहून भुलले. देव बी येड्यावानी केलं देवाईनं बी. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग, मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग, अमृताची 60 वाटी करी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मोहिनीचं रूप धरलं. ब्रह्मदेवासारख्यानं डोळे असे 8 डोळ्याने पाहिलं. भगवान सांगतात, विधाता मी वरून बाई आहे ना आतून बुवा आहे. तरी ब्रह्मदेवाचा पाय घसरला. 60,000 वालखिले तयार झाले. अमृत प्राप्त झालं. ढसाढसा हाणवणं कळालं नाही. कजरूला अमृत प्राप्त झालं, नाही टिकीत आलं. अमृत फक्त एकाच बाईने टिकिलं. तिचं नाव होतं चंद्रसेना. फक्त पती नालायक होता. पती नालायक होता.
पण नालायक पतीसाठी अमृत प्राप्त केलं. आणि एके दिवशी चंद्र सूर्याला सांगितलं, अरे बेट्यांनो, जोपर्यंत तुम्ही येत तोपर्यंत कपाळावर चुकून पुसायची ताकद नाही. दिनपती निशापती भय यानी जाय सुध छंद निकालंते. दिनपती भय यानी निशापती, दिनपती भय यानी निशापती, दिनपती भय यानी निशापती. दीनत्रे भय काल छंद प्रकाश भययन दिवा करो, प्रकाश भययन दिवा करो, प्रकाश भययन दिवा करो. शीतल कांती तेज भया मगध भयायनि पुनितोयो, भास्कर भययनि पुनितयम फलश्रोता भय जायन्तो. घटनान घटनान लवय कृतावको, घटनान लवय वाघ पकोदातला वाघ. चंद्राच्या सूर्याचा प्रकाश, सूर्य संतांच्या उपकाराच्या यादीत येतो. संतांनी इतके उपकार नाहीत, पण चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश संतांच्या काही अंशात बरोबरीचा आहे. कारण सूर्याच्या प्रकाशाशिवाय धन वाढत नाही आणि चंद्राच्या प्रकाशाशिवाय कोण्याच धनाला फळ लागत नाहीत, कोण्याच धनाला फळ लागत नाहीत. आम्हाला चारठणला मी शिकायला गेलो. माझ्याकडे 7वी पर्यंत गिरगावात शिक्षण होतं, पण मी 6वीलाच गाव सोडलं. बरं होतं, डोकं बऱ्यापैकी चांगलं होतं शिक्षणात. मला आमचे सगळे गुरुजी लोक नावाजायचे. पण जरसं मधात एक रस्ता फाटल्या गेला, बाजूला सरकलो. पण सरकलो तरी पण चांगल्या रस्त्यावर आलो, आता त्याबद्दल काही दुःख नाही. तो गुरुजींनी आम्हाला सांगायचं, हॉलमध्ये लावलेलं झाड त्याला किती चांगल्या प्रतीचं पाणी घाला, पण त्याची धाव खिडकीकडे असते. कारण खिडकीतून प्रकाश येत असते. कुठलाही तरू प्रकाशाकडे जात असतो आणि त्या तरूला फलित होण्यासाठी चंद्राचा प्रकाश लागतो. बीजा भयजा ये आपादो निशापती यत सर्वं वृद्धिरोयो दिनरपतिरस्तते वचा. हा वृद्धीसाठी सूर्याचा प्रकाश लागतो आणि फलप्राप्ती करता चंद्राचा प्रकाश लागतो. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आदरणीय डॉक्टर हुशे साहेबांनी मला सांगितलं, पुढच्या आठवड्यात थोडंसं ऊन तापेल आणि सकाळी कीर्तन नसल्यावर 1 घंटा बनेल काढून गच्चीवर फिरत जा. मी म्हणलं गोळ्या द्या ना. नाही, त्या उन्हातूनच गोळ्याचं सगळं मिळतंय. उन्हातूनच तुम्हाला आमकं काहीतरी व्हिटॅमिन काय असेल ते तत्व मिळेल. म्हणजे आपल्यासाठी सुद्धा. हाती भास्करो तेजो हे कांती व्याप्तो दिवाकर असतं देवाच्या. ह्या पूर्ण विद्याच्या येथे जठरानुरो तृप्तावसा. या पोशिंद्याचं सर्व क्रिया ज्याच्यात आहे, या सूर्यचंद्राला चॅलेंज करणं. इंग्रजी शब्द आहे ना, मलाही फिरू जरा शब्द कळायलेत. चंद्राला आणि सूर्याला चॅलेंज केलं, बेटा हो आगा दिनपती येतो निशापती म्हणजे संध्याकाळचा पती, आणि दिनपती म्हणजे सूर्य. जोपर्यंत तुम्ही दोघं आहेत तोपर्यंत कपाळावर चुकून पुसायची ताकद नाही. राजे हो, एके दिवशी तिच्या नालायक नवऱ्याने ब्रह्मांडाच्या मालकाला पळून नेलं. सकाळी युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक बाण मारित होता. पण बाण मारल्याच्या नंतर जितकं रक्त खाली पडन तितके पुन्हा रावण तयार होत होते. रावण 4 येतं, त्याच्यापैकी हे एक रावण आहे. ते 10 तोंडाचा असू द्या, सरकू द्या बाजूला, त्याच्यावर काय प्रश्न नाही. तो रावण. प्रभू हातभर झाले. तिथे एक 19 संन्याशापैकी एक संन्याशी आला, हनुमंतराव. मारुती नावाच्या संन्याशाला आमंत्रित केलं आणि प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंत अयोध्येत आता कसा कारभार चालवायचा तर चालो, मी वाचत नाही. कोण मारतंय तुम्हाला? अरे हे वाचू देत नाही ना, थोडीशी दम धरा. आणि मारुतीरायानं प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलं, तुमच्यासारख्याला त्रास देतो त्या अर्थी नालायक आहे. या देशाची स्त्री किती मोठी आता लक्षात घ्या बा. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, वारकरी संप्रदायानं या महाराष्ट्राच्या या पवित्र देशातल्या स्त्रियांचं वर्णन केलंय. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. मागच्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी आबांचं कौतुक केलं. महाराज आमच्या मुलीला फार संस्कार केले, गोड झाली. तोंड भरून त्या मुलीच्या वडिलांनी आबांचं कौतुक केलं. पण मी एक सांगू का, समोरच्या व्यक्तींना आबाचं कौतुक करावा इतके आबा चांगले वागले, पण त्या आबाला या माऊलीनं जन्म दिला. ही माऊली किती श्रेष्ठ असेल कल्पना करा तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले ती तुमच्यातली होती. महाराणा प्रताप ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले ती तुमच्यातली होती. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज ज्यांनी पोटात ठेवली ते तुमच्यातल्या होत्या. चोखोबारायला पोटात ठेवणारी स्त्री तुमच्यातली होती. कोणाला म्हणायचं चोखोबाराय, कोणाला म्हणायचं?
अहो ज्या चोखोबरायच्या जीवनात असली पत्नी सापडली की जिनं सासऱ्याची कंबर धवा. जगात बाई नाही, जगात बाई नाही. संसारातल्या लोकांवर प्रेम करा माझ्या माईंनो. काय आमच्या लोकांच्या पाया पडून काय अर्थ नाही. तुम्ही सासू सासऱ्याच्या पाया पडत जा, मायबापाच्या पाया पडत जा. काय महाराजाच्या पाया पडून लायकी. तुम्हाला एक सांगू का, ज्या महाराजाचे आई वडील जिवंत आहेत आणि जिवंत असून जर तो महाराज मायबापाला सांभाळीत नसेल आणि तुम्ही त्याचं कीर्तन घेऊन त्याला पाकिट देत असाल तर त्यानं केलेलं पाप तुमच्या बोकांडीवर पडतंय. आचरण पाळणारा माणूस पाहिजे. हो, भाकड गप्पा नाही. तमाशातल्या लोकांनी तुम्हाला कुठं शिव्या दिल्यात तमाशातल्या लोकांनी? अद्याप नाही. पण तिथं तुमचं चित्त स्थिर राहत नाही म्हणून सांप्रदायिक तमाशा निषेध सांगितला. जिथं चित्त स्थिर राहते त्याला कीर्तन म्हणतात. पण चित्त स्थिर राहण्याचं स्टेज आहे, त्याच्यावरलेला मर्यादा आहेत त्यानं पाळावं. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. आणि सासऱ्याला सून जर बैठकीत जेवायला देत असेल तर सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सासऱ्याला जर सगळंच बैठकीत भेटत असेल ते चुलीला पाय लावून शेकत असेल तर सुनानं गरम धिलपी घ्यायची आणि हातोड्यानं सासऱ्याच्या थोत्रात ठोकायची. कवडीचं पापला आचारसंहिता आहे. मर्यादा नियम येतो. मोरायची नाही मर्यादा. चला सांगतो चोखोबराच्या 2 मिनिटात. योग असा आला, मारुतीराय गेले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्हाला त्रास देतो त्या आरती नालायकी आणि तुमच्याच्यानं मरत नाही त्या आरती बाई पावर बाजे. 69 महिला इतक्या अधिकारी त्याच्यातल्या 34ची तर गणनाच करू नका. 69 पैकी ह्या 34 यांचं मोजमाप करायला विधात्याकडे तराजू नाही. नैवम सत्यम वसंती ब्रह्मा यज्जायते तुल्याम येत विशंती चत्वारो भय एकादश येत दुर्वाभय स्थिती. 21 माप सांगितले आपल्याकडे. मी असू द्या 7वी शिक्षण, पण मोजण्याचे प्रकार 21 आहेत. मेयम, तुल्यम, सांख्य 3 सांगतो. बाकीचे सांगायला गुत थोडंच घेतलंय, कारण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. मेय मधात घालून मोजल्या जाते. 8वं चिठवा निठवा मेयम. सांख्य सायखडीचं माप, आंबे सायखडीनं मोजल्या जाते. तुल्य काटा, बस झाले 3. बाकीचे घरी गेल्यावर पहा एकही माप ब्रह्मदेवाकडे नाही त्या स्त्रीचं वजन करण्यासाठी. एवढी अधिकारी स्त्री. अशा 69 होत्या, त्याच्यातल्या 34. कारण वृंदा ही इतकी अधिकारी स्त्री होती, हिच्या जालिंदर नावाच्या हलकट नवऱ्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला गंडकी नावाच्या नदीत दगड व्हावं लागलं. कारण ती पतिव्रता होती. आज तुळस म्हणून ती प्रसिद्ध आहे. मंदोदरीला रावण मारण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या सर्व रोमारोमातून घाम निघत होता. अजून बी लक्षात घ्या, रावण प्रभू रामचंद्रांनी मारलेला नाही, रावण वानरांनी मारलेला नाही, रावण मारुतीरायांनी मारला नाही. रावण मारला त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं 1 आणि त्याच्या सख्या भावानं 2. शूर्पणखा नाव होतं का तिचं? हो. रावणाला 80,000 बायका असल्यावर ती म्हणली, दादा आम्हाला 1 वहिनी आण. म्हणून हे शाळेत गाणं शिकलं जाते. आणि ती वनातली वहिनी आणली, तिनं आणायला लावली त्या तुटलेल्या नाकाची. आणि बिभीषण रावणाला मारण्याच्या पाठीमाग 1000% वाटा बिभीषणाचा. म्हणून माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं बिभीषणाच्या बाबतीत बळी भाऊ चुकीचं म्हणजे फार घाणेरडं वाक्य वापरलं. आपण नाही म्हणायचं बिभीषणाला, त्यांची पात्रता होती. मनशी बिभीषण शहाणा म्हणजे तो महामूर्ख जाणा रावण. कौरव कोणी मारले माहिती नाही? कृष्णन नाही. आरोप कर जाऊ नका कोणावर. पुराण नीट वाजी जा, किंवा ज्यानं नीट पाठ केले त्याचं ऐक जा. भांगाऱ्या भुंगऱ्याचं ऐक जाऊ नका, डोक्यात गर्दा पडून तुमच्या. कौरवांना त्याच्या सख्या मामाने मारलं. गांधार देशाचा राजा होता शकुनी. हे घरी राहिला आणि पोरायला सोकटी नावाचा खेळ, त्याला आता लुडो म्हणतात, हे खेळ सख्या मामाने माचायला शिकला. कारण दुर्योधनाच्या हातानं शकुनीचे 4 पोरं मृत्यू पावले होते. महाभारतात बघायचं नाही, हे दुसऱ्या पुराणात पाहायचं. ती म्हणताल मला महाभारतात सापडलं नाही, बाळूला कुठे सापडलं? उसात. अरे दुसरं वाचन लई मोठं वाचायला आपल्याकडे भरपूर वाची जा तुम्ही, वाची जा. पाण्यात पोहता येत होतं, त्याला पोहता येत होतं. देवानं प्रत्येकाला वेगळा गुण दिलाय, त्याच्यातून फायदा घेत जा. पोहता येत असताना मामाची 4 पोरं मांडीत दाबली, मेल्याच्या नंतर वरी आला. त्याच दिवशी शकुनीनं लक्षात घेतलं, बहिणीच्या घरी थांबायचं, तिच्याच घरच्या चपात्यान तूप खायचं आणि तिचे पोरं मारायचे. घरी राहून मारलं.
म्हणून घर का भेदी लंका दहन बिभीषणाच्या बाबतीत ते घरे शुभय जाये गेश तितो शकुनिश्य सर्वस्थिता. म्हणून मी शकुनीला शकुनी म्हणत नाही, शकुन्या म्हणतो. महाभारतात 24 लोक अनिष्ट होते. शकुन्या, दुःशासन्या, दुर्योधन्या, जयद्रथ्या, बजारींच्या 20 घरी गेल्या पहा. मूर्ख होते, नालायक लोक होते. असो, सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्रिया होत्या. दुर्योधनाची पत्नी अधिकारी होती. तिचं नाव सांगता येईल तुम्हाला? दुर्योधनाच्या बायकोचं नाव सांगता येईल? एसी गाडीमध्ये 10 जण बसले. चांगली गाडी होती, 70-80 लाखाची. अंधार पडला, लघुशंकेला उतरली, त्याच्यात 1 जणाचा पाय भरला. ड्रायव्हर सगळे 10 होते. मध्ये गाडीचे काच बंद केल्यावर दुर्गंधी येऊ लागली. कोणी म्हणला वास यायला, आपला नाही भरला. ड्रायव्हर म्हणला 10 पैकी 1 जणाचा भरलाय. 10 पैकी 1 जणाचा पाय भरलाय म्हणून शिक्षा कोणाला? सगळ्याला. अशा काही गोष्टी झाकत जाऊ नका. कुटुंब यज्जा येते प्रणाली मुच्यते भया विदुषिता सर्व नाशास कारणोस्थिता. कुटुंबातला एक जरी विदुषी ठरला तर अख्ख्या कुटुंबाचा रास होऊ शकत असतो. म्हणून चुका करता कामा नये. काही बाई हुशार होती, भानुमतीनं नवऱ्याला सांगितलं, दौलत गुरुजी ए तो कामिनी भयोरस्वा असते जन्नुरजंगा असतं तेवच वैशान्यरोस्त तेवचा परक कामिनी जा येते. हे दुसऱ्याची स्त्री मांडीवर बशीनं म्हणजे विस्तू घेतले इतकं पाप लागते. आणि दुर्योधन नालायक होता, शिवसाहेब नालायक होता. या देशातली मोठ्या भावाची बायको भावजई समान असते आणि भावजई समान असणाऱ्या स्त्रीला ज्यानं मांडीवर घेतलं ते किती हरामखोर असेल. रावणाच्या बाबतीत एका कांती लाघवी सुलाघवी कांती आश्वाती बरवी मिम कांती बरवी कांती ती बरवी सुलाघवी छंदा. अनुप्रिया नावाची एक साधूची पत्नी होती. अनुप्रिया नावाच्या साधूची मुलगी होती, क्षमा असावी, आणि ती मुलगी एका राक्षसानं हरण केली. तिचं नाव होतं अनुप्रिया. आणि अनुप्रियानं रावणाला एक वाक्य सांगितलं, कामिनी शस्त्र जायते पराहा, कामिनी शस्त्र जायते परा. त्या मुलीवर आता एक हिंदीत एक हे झाली कबीरांनी, परस्त्री पेहरी छुरी, परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, दस शीर रावण के गए पर नारी के संग. काय पोरगी हुशार असेल ती साधूची. राक्षसाची बायको झाली तरी पण राक्षसाच्या राजाला सांगितलं, अरे परस्त्री शस्त्र आहे, तिच्या बाजूला राह. काय तात्विक स्त्रिया होत्या तुमच्यातल्या. चला या चंद्रसेनेकडे. ताच्या चंद्रसेनेनं अमृताचा संचय केला आणि प्रभूला सांगितलं मारुतीरायनं, बाई अधिकारी याच्याकरता मरत नाही, थोडं थांबा. आणि तिच्या दारात जाऊन मारुतीरायनं लोटांगण घातलं. का? रामागड्याची आवडी मोठी, प्रभू रामचंद्राविषयी शेवटचा पुरापुरी झाला. आता हे दादा बस झाला, आता कोणू नकोचा. हो, मर्यादा असली पाहिजे. बाई मलाही सकाळी पळायचं. हे बा, पाहुण्यानं कोण्या पाहुण्याची इथं जावा, पण दुसऱ्या दिवशी पोळ्या खाल्ल्या की निघून जावा. पण मसडी आलेली होती म्हणून पाहुणा जाईच नाही. तसं लोक ऐकायलेत म्हणून तू बोट करतोय. बस झाला आता बरं. अरे शुगर असती दादू कोणाला तरी, लघुशंका वगैरे असते, मर्यादा असती, चलत राहत. मला काय मग मीटर जळत नाही. आणि मी जास्त लोक वाट्या कट्यावर किती वीज काढली त्याच्यापेक्षा कीर्तनात बोललेलं काय हरकत आहे. आणि हे मीटर काय माझ्या हातात काय त्याच्या हातात आहे. एका नवऱ्यानं सोन्याच्या तुट्या लावल्या, बेशिंगला सोन्याची तुट्टी, बाथरूमला सोन्याची तुट्टी, तिकडे बी सोन्याची तुट्टी, पण त्याच्यातून पाणीच येईन. पपेश माय म्हणली, बाई आमच्या मालकाला इतकुशी अक्कल नाही, एवढ्याला सोन्याच्या तुट्या बसल्यात आणि त्याच्यातून थेंब येईन. तर ते वापस आला आणि म्हणला, तो डोकं ठिकाणावर ठेव, तुट्यातून पाणी येतंय पण वरचा वाल ढिला कर. टाकीचा वाल ढिला केला मग तुट्यातून पाणी आलं. तसं या तुटीचा वाल पंढरपुरात त्याच्या हातात आहे. त्यानं जर बंद केला तर उद्या निरोप येते, आदरणीय बाळू महाराज गिरगावकर. त्याच्या नावाकरता 5 मिनिटं बोललं तर काय हरकत आहे. काय सांगू लागलो. चंद्रसेना मारुतीराय गेले हो, तिच्या दारात लोळण घातलं. शिबिका नावाची दासी होती. शिबिका पालखीला म्हणतात आणि तिचं नाव सुद्धा शिविका होतं. शिबिका आणि शिविका वेगळं. शिविका नावाची चंद्रसेनेची दासी होती. नाव शोधत घ्या ना, शोधत घ्या. काय नाव होते त्या काळात. नदी तनय, साक्षी तनय, कांतीप्रिय, कांती, आभास, वर्ण, मीम, ऋतू, संख्य, प्रणत, प्रणमुच्यते, भय व्याप्ती, संग, जनर, युवर्जितो, युवर कांतीर भयती, दंत कांती, दंतशितम, मगधम, मगध, मगध भासते. हे 450 वानरांची नाव आहेत. झोपीतून उठवा, मला एका चपक्यात सांगतो, पाट 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 अशी नाव ठेवत जा आपल्या पोरीची. मागच्या 9 दिवसाच्या काळात 7 दिवस 13 घंट्याच्या काळात ज्याला मुलगी झाली असेल त्यानं हरिप्रिया नाव ठेवायचं.
हो, शास्त्र होतं त्याच्यासाठी, शास्त्र होतं. नाव फार नाविन्य. परवाला आमच्या मुलाला मित्राला मुलगी झाली, नाव काय ठेवलं? चुटकी. कुठला चुटकी? निब्बर काठीनं हाणायला पाहिजे सुंबळ्याला, कुठलं नाव चुटकी ठेवलं. हा असंच ती चुटकी तशीच मग. आणि ते म्हणलं चुटकी पाहाला या ना. मी गेलो चुटकी पाहाला, ते एक ढवळ्या कपड्यावाली बाई बसली होती. मी म्हणलं बाई आता याला मॅडम म्हणावं लागतं म्हणून. मला शिक्षण कमी असल्यामुळे मी बाईच म्हणलं. काय? मी म्हणलं गेलं धोत्रावरची ॲलर्जी का काय माहिती. हो, धोत्रावाले लई येड्यावानी समजित. मला कंडक्टर तिकीट देत नव्हतं. 7.5 रुपये तिकीट, दोघायची किती झाली? 15. आणि 100ची नोट काढ. काय कळतं का मामा तुम्हाला? 15 रुपयासाठी 100ची नोट देतात. माझं संग एक पोरगं होतं, मी त्याला म्हणलं आपलं तिकीट काढ. बरं भया देतो. मी उतरताना सांगितलं साहेब हे मै थैली सांभाळायला आहे. पण कंडक्टरने त्याची पॅन्ट पाहून तिकीट दिलं. हो, म्हणलं साहेब तुमच्यासारखी शिकावताला झोपीन मी, धोत्राला येडेवाणी करी जाऊ नका ना. हा, धोत्रावाले जीनच्या पॅन्टीवाल्यानं पाटील साहेब धोत्रावाल्या येड्यात नाही काढलं पाहिजे. 72च्या दुष्काळात धोत्रावाल्यानं जेवण झाल्यावर झोपताना चिमण्या इजून झोपले, दिवे इजून झोपले आपले बापदादे. आपल्या लेकराला या दिव्याचं तेल उद्याच्या संध्याकाळची पुरावा याच्याकरता आपल्या बापदाद्याने अर्धी रात्र अंधारात काढली. हो, आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. उलट जीनची पॅन्टेवाल्याने फॅरन लवलीसाठी केळीची ढेले इकले, बायकायच्या गन पावडरसाठी इकले. का तुम्ही धोत्रावाल्याला नाव ठेवता? ले धोतर मोठे. हो अहो, या देशातल्या धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. या देशाच्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. इतकी धोत्राला पावर आहे, पण धोत्रावाले येड्यातच काढतात. ह्या टिकल्यावाल्या लुगड्यावाल्या येड्यात काढतात. त्यानं कमिलेली प्रॉपर्टी तुपात बुडून खातात. नाही भितड पडायचं का अंगावर झोपी. असो लोळण घातली. काय नावाचं दाशीचं नाव होतं रे सुजया? शिविका. त्या शिविकेनं सांगितलं मालकीनबाई दारात वानर लोळायले. बाई आली न वानराचा चेहरा पाहिला तर सूर्याचं तेज दात लाजत होतं. इतके मारुती रे अधिकारी. किती मारुती रे अधिकारी. येवनी जन्माला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा या कनिष्ठ, आणि आयसा पापिष्ट कोण असे. कोणाच्या मालकाचं वाक्य? पैठणच्या मालकांचं, देऊतल्या मालकांचं वाक्य. शरण शरण जी हनुमंतान तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटण मज दावाव्या. थंडी वाजायली जरा. खाती के गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना मला. मी काय गांजावळून आलो का? आला शीतल शांतीचा वारा. पण मजा वाटते वाट छान. तिथे माणसं बसले नसते बाया, बसले नसते माणसं, बसत नव्हते. योग असा आला. काय सांगू लागलो रे गेले. हा वानर तुकोबाराने वाट विचारली. आळंदीतले मालक ध्वजस्तंभावरी वानर ते मूर्तिमंत, इतके मारुती रे अधिकार. चंद्रसेनेनं लोटांगण घातलं. कोण? मी मारुती. कोण मारुती? प्रभू रामचंद्राचा भक्त. भेट करून देशील का? आणि मग भुंगे मारले. मग भुंगे मारले. तुटला आयुष्याचा दोरा शेवटचा आहे का आता? मग भुंगे मारले आणि प्रभू रामचंद्रानं आबूक ठोकली विजयाची. जिंकलो रे. चला हनुमंता. चला कुठं? बाईच्या पलंगावर जायचे. 4 भुंग्याला सांगितलं पलंग टोकरा, वेगात सांगतो. आणि मग भगवंताला सांगितलं रामचंद्र तुम्ही माझ्या पलंगावर येणार होतात, किती आत्मीयतेचा आनंदाचा संस्कार सोडला होता. पण अंगठ्यानं माझा पलंग मोडला. ज्या अंगठ्यानं माझा पलंग मोडला त्याच अंगठ्याला पुढच्या अवतारात बाण लागल. बिल्लेविन दिले शारंगधर. आणि द्वापारयुगात कृष्ण परमात्मा त्याच अंगठ्याला, ज्या अंगठ्यानं पलंग मोडला त्याच अंगठ्याला बाण लागला. मारुतीरायची शेपटी हातात धरली. भुंगे कोण मारले? ती बाई का तुमची आमची होती का दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी? चंद्रसेना नवऱ्यासाठी अमृताचं कुंभ तयार करणारी. कोण मारले? मी नाही मारले. पिच्छ वाक्य नीट ऐका. पिच्छ पुच्छ अग्रभागेषु, पिच्छ पुच्छ अग्रभागेषु. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे टोक. पिच्छ पुच्छ अग्रभागेषु तत मृत्यू जायतो ब्रह्मरो तदेव चहा किमं मैवा निमिष जायतो इति धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा. तू संन्यासी आहेस आणि संसारिकाचं इचकी तूच मागणं पुढून फुफुटा उड. संन्यासी तू खोटं बोलतोस. पिच्छ पुच्छ अग्रभागेषु, शेपटीच्या पुढच्या टोकामध्ये ब्रह्मराचं पिच्छ म्हणजे पंख सापड होतं. कोर्टात न्याय दाखवायची गरजच नव्हती. बाबा पुरावा साक्षी. तू मारले का नाही भुंगे? हो. मग लक्षात ठेव, ज्या शेपटीनं भुंगे मारून माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस ती शेपटी तुला राहणार नाही. रामेश्वरला मारुती राहील शेपटी नाही.
जगातला बुद्धिवादी, बुद्धिमतान वरिष्ठम, विवेकाचं टोक मारुती राय. कोण जगाचा मालक? प्रभू रामचंद्र. अंगठ्याला बाण लागून गेले. इतकी जिच्या शापानं संन्याशी बेजार आहे, जिच्या शापामुळे पंढरपुरातला बेजार आहे, ती बाई किती अधिकारी असेल, पण तिच्या सुद्धा तुटला आयुष्याचा दोरा. येरवा उगा पसारा विठोबा रखुमाई. आशीर्वादाच्या रूपानं वेणुताईंचा वरदहस्त या पाटील कुटुंबावर आहे. लक्षात घ्या, या भारताची स्त्री मातृगेला जात असती, या भारताचा पुरुष पितृगेला जात असतो. गुजरात नावाच्या राज्यामध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये सरस्वती नावाची गंगा आहे. सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आईचं श्राद्ध केलं, म्हणून त्याला मातृगया असं प्रसिद्ध म्हणतात. अशा या मातृगयेतून शरीर जरी समर्पित झाला असेल वेणुताईंचं, तरी आशीर्वादाच्या रूपाने आपल्या इष्ट मित्र सज्जन सख्यावर, आपल्या आपतिष्टावर गोड अशी मातृगयेतून आशीर्वादाची गंगा आहे, ती कायमस्वरूपी राहावा. आणि अशा त्या तिन्ही बाळांना गरुडाचे पंख लागो आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी उंच अशी भरारी घेऊ. अशा मातेच्या आशीर्वादाने गोड त्यांना असा तोरला प्राप्त हो. वारकरी कुटुंब आहे, अण्णांचा स्वभाव महिन्याचे वारकरी आहेत. आधी करून सर्व निष्ठावंत कुटुंब आहे. सगळे ते भाऊबंध अण्णांचे सगळे सात्विक सदाचारी आहेत. शेतीशी नाळ असलेलं कुटुंब आहे. या कुटुंबांना पुनश्च धन्यवाद देतो. आणि अर्ध्या किंवा एका मिनिटाची आदरांजली. निधी भय सकल दिसदे अनेकांतजी सकल भया भय जायन्ते रक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पालम चारुतिहासं परमतिहंस हंस भरा भय जायन्ते कैलासाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकाधिपतये नमः वैकुंठाधिपतये नमः विवकृत जन भय सकल सुधा भय छंद सुधाकर जायन्ते सव्याप सव्यं चंदपुरा सव्याप सव्यं चंदपुरा सव्याप सव्यं चंदपुरा मदि भय सकलति सुध जज छंदति काल भया भय जायन्ते हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय मुच्चत भय यन जायन्ते शंख मुच्चतन भय तति सुध यन छंद परा भय जायन्ते रक्तम चंदन रक्त पुष्पम अंगुष्ठादि स्नान भयो उदकरो शांतिर भयतति जायो विजंगाति सकल जन भासान्विद्यम सकल सुधा परिचंद पराभय जायन्ते अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो यद्य सर्वत दिजति कालांति छंद पराभय जायन्ते नमः पार्वते पदे हर हर ज्ञानेश्वर माऊली रत्नाच्या सानिध्यात राहणारे आमचे पाटील साहेब सुद्धा आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय